Blessed and honored to welcome the screenplay writer, theatre director, playwright, lyricist, and now a film director too. This man who dons many hats and how, Mr. Kshitij Patwar. मी असं काही स्वतःला समजत नाही, अजून खूप खूप काम करायचं आहे. आता जस्ट सुरुवात झाली मला असं वाटतं. सो मला वाटतं की सवय, संगत आणि कष्टांवरचं प्रेम या तीन गोष्टी मला ट्रिमेंडस घरच्यांकडनं मिळाल्या. आई हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे एक, आणि दुसरा मला असं वाटतं तो तेवढाच अंडररेटेड मुद्दा आहे. कारण आपल्याला कायम असं वाटतं की आई ही जगातली सगळ्यात मोठी अशी व्यक्ती आहे जिला आपण सगळ्यात पहिले गृहीत धरतो. उत्तर जी आहे ती मी माझ्या आईला आणि जगातल्या सगळ्या आयांना म्हणलेलं थँक्यू आहे. पण जेव्हा आईने हा सिनेमा बघितला तेव्हा त्यांचा टेक काय होता, म्हणजे त्यांना काय वाटलं? नाही, अजून गंमत अशी की तिला सिनेमाबद्दल काहीच माहिती नाही. एका वाक्यात डिस्क्राईब करायचं तर हर अँड माय रिलेशन इज ॲज इझी ॲज ब्रीदिंग. तसे आज आपल्याकडे 2 30 आलेले आहेत आणि दे आर रिप्रेझेंटिंग द जेन झी जनरेशन. प्रत्येक आधीच्या पिढीला पुढची पिढी नालायक वाटत असते. धन्य ते जेन झी, धन्य ते करेज. वेलकम टू द क्लब. दिस इज अ डेफिनेट सुपर डुपर हिट. मनुष्य जन्माला येताना जसा एकटा येतो तसा परतीला सुद्धा एकटाच जातो की. मधल्या प्रवासात मात्र तो अनेक सुंदर नात्यांचा सोबती असतो. या नात्यांशिवाय आयुष्य किती अपूर्ण असतं नाही का? नात्यांमधली सगळ्यात निस्वार्थ, प्युअर आणि सोलफुल अशी नाती, ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातले भाव कळतात, अशा नात्यांबद्दल आज सोलसम पहिल्यांदाच एक एक्साइटिंग ट्विस्ट घेऊन येत आहे. आज माझ्या आंबट गोड प्रश्नांचं उत्तर देणार आहे खुद्द शब्दांचा जादूगर. भाषा हेच त्याचं पहिलं प्रेम. समवन हू नीड्स नो इंट्रोडक्शन. हा पडद्यामागचा हिरो पडद्यावरच्या प्रत्येक कॅरेक्टरला अक्षरशः जिवंत करतो. आपल्या कलेत रमून जाणारा, अगदी हरवून जाणारा एक सच्चा फोकस्ड आर्टिस्ट, जो जर त्याला स्वतःला आवडली तरच ती गोष्ट सांगतो. वैचारिक श्रीमंती असणारा तसाच सामाजिक भान जपणारा हा लेखक, who was inspired by insults and raised by rejection, yet never ever gave up on his craft because writing is healing for him. The most deserving recipient of the National Creative Excellence Award by UN, Filmfare Award, Zee Chitra Gaurav Puraskar. Amongst countless others, he has in his kitty a mind-blowing cocktail of critically acclaimed, culturally significant and commercially successful films like Singham Again and Chhaava, Double Seat and Jimma, plays like Ajibai Zorat and Bhumika, and OTT series like Tali, to name a very few. Blessed and honored to welcome the screenplay writer, theatre director, playwright, lyricist, and now a film director too. This man who dons many hats and how, Mr. Kshitij Patwardhan. Welcome Kshitij. Thank you for joining us on Soulsome with Sarekat. किती वर्षांची ओळख? 16 I guess. 16. Yeah, and here we are today. You know, मला कधीही असं वाटलं नव्हतं दॅट आपण पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा अशा कुठल्या तरी सेटअपमध्ये भेटू. नो वेअर लाईफ टेक्स यू. मला मजाही वाटते की एक विंदा करंदीकरांची कविता आहे, दातापासून दाताकडे नावाची. आपलं असं क्लिनिक पासून पॉडकास्ट कडे असं झालंय आपलं. सो इट्स अ वंडरफुल जर्नी. आणि 16 पण नाही, मला वाटतं 18 वर्ष झाली. सो 18 वर्षांमध्ये आफ्टर 2-3 रूट कॅनल्स आणि गुड ट्रीटमेंट आणि आता सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मला बोलता गाता जे काय करायचं ते सगळं करता येते थँक्स टू यू. आणि आज पॉडकास्टमध्ये येता येते आणि वी आर हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन अबाउट इट. इज अमेझिंग अमेझिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि क्षितिज, ह्यानी आय वुड लाईक टू से की आय हॅव ॲक्च्युली पर्सनली विटनेस्ड युअर प्रोग्रेस ग्राफ. म्हणजे तुला आठवत असेल तर ना, माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीला एक असा माझा पहिला सेलिब्रिटी पेशंट, सो मी कौतुकाने तुझा आणि माझा फोटो घेतला आणि क्लिनिकच्या रिसेप्शनमध्ये लावला होता. पण इनिशियल रिॲक्शन्स कशा असायच्या की एखादा तरी पेशंट, मेजॉरिटी यूज टू नो यू, पण एखादा पेशंट म्हणायचा की हे कोण आहे. फास्ट फॉरवर्ड जस्ट अ फ्यू इयर्स लेटर मला रिॲक्शनमधला फरक जाणवायला लागला अँड पीपल वर लाईक, वाव, ही इज युअर पेशंट. What I'm trying to say is that you have arrived according to me, असं मला त्या दिवशी जाणवलं. थँक्यू. पण तुला मनातनं
एखादी अशी मोमेंट किंवा एखादी अशी मेमरी जेव्हा तुला समजलं स्वतःला की बस आपण सेलिब्रिटी झालोय? नाही, मला अजूनही असं वाटत नाही, अगदी खरं सांगायचं तर. कारण असं काही हे सेलिब्रिटी असणं किंवा वाटणं हे फार ही मानसिक अवस्था आहे. त्याला आता जेनझीनच्या भाषेत डेल्युलू पण म्हणतात. हां, की त्याला एक तुम्ही डिल्युजनल एक बबलमध्ये असता की तुम्हाला वाटतं की तुम्ही कोणीतरी झालात. पण आय थिंक हे एक प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, जे पॅरामीटर्स तुम्हाला सतत बिझी ठेवतात. की तुम्हाला व्हेरिफिकेशन टॅग आहे का नाही, मग तुम्हाला बॅचेस आहेत का नाही, मग तुम्हाला फॉलोअर्स किती आहेत, लाईक्स किती आहेत वगैरे वगैरे. पण आय थिंक दीज ऑल आर बाय प्रोडक्ट्स ऑफ वॉट द वर्क यू आर डुईंग. आणि आय थिंक तो फोकस इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही जे काम करताय त्याच्यानीच ते येणार आहे. उद्या ते कामावरचं लक्ष तुम्ही तिकडे गेलं तर ते कदाचित येणार नाही आहे. त्यामुळे मी असं काही स्वतःला समजत नाही. अजून खूप खूप काम करायचं आहे. आत्ता जस्ट सुरुवात झाली मला असं वाटतं. पहिली 10-12 वर्ष आहेत किंवा 15 वर्ष आहेत. आणि मला असं कधीच वाटलं नाही की आय हॅव अराइव्ड किंवा अजून की आपल्याला काहीतरी मिळालं, आपण कोणीतरी झालोय. आय थिंक इट्स अ पार्ट ऑफ अ जर्नी, अ स्मॉल पार्ट ऑफ अ बिग जर्नी. मला तसं पर्स्पेक्टिव्हमध्ये बघायला त्याच्याकडे आवडतं. आणि त्याने एक रिफ्रेशिंग अप्रोच पण राहतो तुमच्या गोष्टींकडे बघायचा. अदरवाईज तुम्हाला खूप कंटेनमेंट येते आणि दुसरं तुम्ही मग सतत हे सांगायला लागतं की आतापर्यंत हे केलंय, ते केलंय, अमुक झालंय, तमुक झालंय. तर त्याचं एक बॅगेज पण तयार होतं. तर मला ते ठेवायला नाही आवडत. रिअली? या. पण आमच्यासाठी तू सेलिब्रिटी झालास, काही हरकत नाही. किंवा कारण ना वी बोथ ऑल्सो शेअर्ड वन एक्सपिरियन्स. छोट्या मोठ्या ब्रँड्सच्या जिंगल्स, आपल्याला आपण म्हणतो ना खूप काय काय करायचं असतं. तिथून यू हॅव मेड अ मार्क इन द मराठी इंडस्ट्री. नॉट जस्ट देअर, यू हॅव बॅग्ड अ बॉलिवूड ब्लॉकबस्टर, ज्याला आम्हाला रोहित शेट्टी फिल्म म्हटल्यावर क्षितिज यू आर देअर मॅन. सिंघम अगेन सारखा पिक्चर. सो ह्या सगळ्या प्रवासात ना मला असं जाणवलं की ड्रीम्स डू कम ट्रू. हो की नाही? आज तर अजूनच खास एक खूप खूप दिवसांचं स्वप्न असं पूर्ण होत आहे. हो की नाही? सोलसमचं भाग्य म्हणायचं दॅट वी आर गेटिंग टू सेलिब्रेट यू फॉर युअर फर्स्ट डायरेक्टोरियल डेब्यू. या, थँक्यू सो मच. हो की नाही? कसं वाटतंय? नाही, खूपच कमाल वाटतंय. कारण अनेक वर्ष ही गोष्ट करायची होती. आणि कायम मगाशी तिचा जो तुझा प्रश्न होता ना, सेलिब्रिटीहूड वगैरे, त्याचं एक फक्त छोटीशी गोष्ट मला काय वाटते की मला एक गोष्टीचा कायम पाठबळ मिळत आलं, ते म्हणजे लोकांचं प्रेम. आणि माझ्या जवळच्या माणसांचं जेवढं प्रेम मला मिळायला लागलं ते हळूहळू वाढत गेलं. म्हणजे मला माहिती असणारी जी लोकं होती ते तर दरवेळेला सपोर्ट करायचेत, पण हळूहळू ती लोकं जास्त वाढायला लागली. आणि मग लोकांना मला असं वाटायला लागलं की लोकांना कामात पण इंटरेस्ट आहे, पण तेवढाच इंटरेस्ट लोकांना जर्नीत पण आहे. हो, येस. सो जेव्हा लोक तुमच्या जर्नीत इंटरेस्ट घ्यायला लागतात ना, तेव्हा मग एक तुमचं फॉलोईंग हळूहळू तयार व्हायला लागतं. देन हळूहळू लोकांना असं वाटायला लागतं की पुढे अजून काय करणार आहे, अजून काय छान ह्याच्याकडनं येणार आहे. मग त्यातनं एक जबाबदारी पण तयार होते. तर त्या जबाबदारीतनंच हा दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो की त्यातली एक जबाबदारी अशी होती की आपली गोष्ट आपल्याला सांगता येते का. जे नाटकाच्या माध्यमातून मी 2 स्पेशलला केलं होतं आणि जे चांगल्यापैकी सक्सेसफुल झालं होतं. सो फिल्मच्या बाबतीमध्ये ते करायचं होतं. पण फिल्म हे इतकं डेंजरस मीडियम आहे. डेंजरस हाच मी शब्द वापरेन, कारण त्याच्यात खूप गोष्टी आहेत. आणि डिरेक्टरला जेवढं क्रिएटिव्ह असायला लागतं तेवढंच मॅनेजरियल पण असायला लागतं. म्हणजे मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट असते फिल्म डिरेक्टर होण्यातली. आणि पूर्वी मी लेखक असताना मी सतत असं म्हणायचो की लिहून दिल्यानंतर मी म्हणायचो अरे हे इथे शूट करा, ते इकडे करा, ह्याचं हे असं बघा. मग ते रफकट आल्यानंतर मी म्हणायचो हे असं का नाही झालं, याला काय अर्थ आहे का. सो मी दिग्दर्शकांना खूप असं कधी कधी पोक करायचो. पण मी पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर दिग्दर्शक म्हणून उभा राहिलो तेव्हा मला ते सगळेजण आठवले की आपण किती आता हे सगळे घरी म्हणून असे बघत असतील की ये आता तू करून बघ काय मजा येते ते. सो मी माझं शूट झाल्यानंतर सगळ्यांना फोन केला आणि मी म्हटलं की माझ्या मनात दिग्दर्शकांबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढलाय आज. बिकॉज आय गॉट टू नो की हे किती अवघड आहे आणि हे करायला काय काय करायला लागतं. म्हणजे एक फ्रेम खरी करण्यासाठी जवळपास 100 लोकांची टीम झटत असते ती एक मोमेंट तयार करायला. आणि यू आर द कॅप्टन ऑफ दॅट शिप, यू आर द कॅप्टन इन दॅट मोमेंट. ती तुम्हाला अचीव करायची असते. आणि त्यात मराठी फिल्मला पण मजा ही असते की गिवन टाईमलाईन असते, गिवन बजेट असतं, एक कन्स्टंट असतात. सो हा आयुष्य बदलणार एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. त्यामुळे खूपच मजा आली. ॲज अ लेखक वॉज अ बेटर जॉब, नाही का? इट वॉज अ लेस रिस्की जॉब. म्हणजे मी म्हणेन की स्टेक्स गेममध्ये तो दुसऱ्या नंबरचा जॉब आहे लेखक असणं. डिरेक्टर हा पहिल्या नंबरचा जॉब आहे. उद्या तुमचं काहीही चुकलं तरी त्याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. सो ते आणि मला ते आवडलं. म्हणजे मला सगळ्यात सांगायची गोष्ट ही की मला ते आवडलं नाही असं नाही, मला ते खूप आवडलं. या सो चॅलेंजेस आवडतात, खूप आवडतात, प्रचंड आवडतात. आपल्याला आयुष्यात दुसरं काही मिळालंच नाहीये. हो, आय नो. स्लोली स्टडीली वी विल बी कमिंग देअर. पण ह्या डिरेक्टोरियल डेब्यूची अजून एक खासियत, म्हणजे आपण म्हणतो दुधात साखर. बिकॉज यू सेड आपल्या माणसांना आपलं कौतुक, आपला प्रवास
आणि सगळ्यात जवळचा आपला माणूस म्हणजे तुझ्या आईच्या हाताने या फिल्मचा या सिनेमाचा मुहूर्त साधलास, राईट? वॉज देयर एनिथिंग स्पेशल टू डू दिस? नाही, 2-3 गोष्टी होत्या. मला एकतर जगातल्या सगळ्या मोठमोठ्या आर्टिस्टना जर तुम्ही पाहिलं ना, तर आई ही त्यांची फार मोठी प्रेरणा आहे. म्हणजे आईबद्दल कादंबऱ्या, आईबद्दल चित्र, आईबद्दल सिनेमे, आईबद्दल नाटकं, पुस्तकं हे आपल्याकडे खूप झालेलं आहे. मराठीमध्ये पण अशा सिनेमांची खूप चांगली परंपरा. एक आई नावाची फिल्म आली होती, नीना कुलकर्णींनी ज्यात काम केलं होतं. त्याच्यानंतर एक आत्मविश्वास नावाची फिल्म आली होती, ज्यात नीलकांती पाटेकरांनी एक भूमिका केली होती. तो माझ्या आईचा सगळ्यात आवडता सिनेमा आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की त्याच्यात नीलकांती पाटेकरांचा रोल असा होता की त्या घरातल्या अत्यंत एक सोशिक बाई असतात आणि मग त्यांची एक मैत्रीण म्हणते की आफ्रिकेतनं एक जादू आली आहे, त्याच्यामध्ये आपले सोल हे होतात, सोलच परत आपले सोल एक्सचेंज होतात. हां, सो नीलकांती पाटेकर त्या दुसऱ्या सोलमध्ये जातात आणि शी बिकम्स लाईक अ फेरोशियस लेडी. म्हणजे त्या अशा बनतात की त्या घरात सगळ्यांना वटणीवर आणतात. म्हणजे त्या मुलाला मारत मारत पोलीस स्टेशनमधनं बाहेर घेऊन जातात, असा एक सीन आहे, तो युट्यूबवर बघ, अमेझिंग सीन आहे. सो सुनील बर्वेने ते काम केलं होतं. तर माझ्या आईला ते बघून खूप भारी वाटायचं की एक बाई अशी पण होऊ शकते. तर अर्थात आम्ही कधी पोलीस स्टेशनला मारण्याइतपत वेळ आणली नाही, पण तिला काय मजाही वाटायची. सो जोक सपाट, आई हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे एक. आणि दुसरा मला असं वाटतं तो तेवढाच अंडररेटेड मुद्दा आहे. कारण आपल्याला कायम असं वाटतं की आई ही जगातली सगळ्यात मोठी अशी व्यक्ती आहे जिला आपण सगळ्यात पहिले गृहीत धरतो. म्हणजे आपल्याला कायम असं वाटतं की ती असणारच आहे, ती आहेच. म्हणजे आत्ता मित्राला रिप्लाय करू, आत्ता पिक्चर बघू, आत्ता इंस्टाग्रामवर काहीतरी अपलोड करू, आत्ता जेवायला जाऊ, पण आई कॉन्स्टंट तिकडे थांबणार आहे. पण ती जी व्यक्ती कॉन्स्टंट तिकडे थांबते त्याचंही एक आयुष्य असतं, त्याच्याही काही गरजा असतात, त्याच्याही गोष्टी असतात. याचं भान आपल्याला बऱ्याच वेळेला राहत नाही. की जसं इंग्लिश सिनेमा आला होता, तर गौरी शिंदेंनी खूप छान सांगितलं होतं की हे मी माझ्या आईला म्हणलेलं सॉरी आहे. तर ते मला इतकं सुंदर वाटलं एक्सप्रेशन म्हणून. तसंच मला असं वाटलं की उत्तर जी आहे ती मी माझ्या आईला आणि जगातल्या सगळ्या आयांना म्हणलेलं थँक्यू आहे. कारण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कायम अंडररेटेड राहतं. तर त्या कॉन्ट्रीब्युशनला एक चांगलं सिनेमॅटिक ट्रिब्यूट आपण द्यायला पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून त्यातनं उत्तरची सगळी कथा आणि तयारी सुरू झाली. आणि हा मुहूर्त सुद्धा आईच्या वाढदिवसालाच मला करायचा होता. आणि त्याचं खास कारण असं होतं की परत तेच आहे की आपण आपल्या माणसांना ना खूप कमी सेलिब्रेट करतो. आपण नेहमी बाहेरच्या माणसांना खूप सेलिब्रेट करतो. म्हणजे मध्ये मी एक खूप इंटरेस्टिंग पोस्ट वाचली होती की तुम्हाला माहीत नसलेल्या आर्टिस्टला तुम्ही प्रचंड लाईक्स करता, त्याला फॉलो करता, शेअर करता, पण तुमच्या जवळ कोणी गायक आहे चांगला, तुमच्या जवळ कोणी काम करणारं चांगलं आहे, त्याला तुम्ही तो मोठा झाल्याशिवाय सपोर्ट नाही करत. तर हे फक्त बाहेरच्या लोकांबद्दल नाही, घरातल्याही लोकांबद्दल आहे. की आज तुमची आई जेवढे कष्ट करते, जेवढे काम करते, त्यांनी तुमचं एक अपब्रिंगिंग झालंय, तुम्ही बालपणातनं इथपर्यंत आलेला आहात. तर अशा वेळेला तुम्ही काय देऊ शकता? तर आता काय साड्या, कपडे, गाड्या, बंगले ही लोक सगळे देतात, पण मला असं वाटतं की तुम्ही मोमेंट्स दिल्या पाहिजेत, ज्या मोमेंट्स त्यांना वाटतील की ही मोमेंट वर्थ आहे. म्हणून मला कायम असं वाटत होतं की तो 1 मार्चला तिच्या वाढदिवसाला व्हावा. आणि ह्याला एक दैवी योगायोग असा आहे की ॲक्च्युली आम्ही 28 फेब्रुवारीला शूट सुरू करणार होतो. पहिले 1 मार्च ठरलं, मग डेट्सचा काहीतरी इश्यू झाला, मग 28 झालं. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं झालं की जिथे ते करायचं होतं ती गोष्टच तयार होत नव्हती तोपर्यंत. तर संध्याकाळी असा एक कॉल झाला की नाही, आपल्याला एकलाच करायला लागणार आहे. तर आय सेड देन इट इज अ डेस्टिन्ड थिंग की ते तिच्या वाढदिवसाला तिच्या हातनंच होणार आहे. आणि तसं झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला. आणि व्हॉट मोर कॅन अ मदर आस्क फॉर? ओके, राईट. ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्टच नाही. म्हणजे या क्षेत्रात येऊ नको इथपासून सिनेमाचा मुहूर्त करणं, हे दिस इज अ जर्नी. आता एक आपण म्हणतो तसं ओपनिंग द पॅन्डोराज बॉक्स होणार आहे. पण जेव्हा आईनी हा सिनेमा बघितला तेव्हा त्यांचा टेक काय होता, म्हणजे त्यांना काय वाटलं? नाही, अजून गंमत अशी की तिला सिनेमाबद्दल काहीच माहित नाहीये. खरंच? ऍब्सोल्युटली नाही. आणि ते मला तिची रिॲक्शन हवी आहे म्हणून मी तिला काहीच सांगितलं नाहीये. आणि मी माझ्या प्रत्येक कामाबद्दल असंच करतो की मी बेसिक आयडिया सांगतो घरच्यांना, आईबाबांना किंवा भावाला, बायकोला, पण मी त्यांना ते एक्सपिरियन्ससाठी थांबवतो की तुम्ही तो बघा, म्हणजे तुम्ही तो एक्सपिरियन्स लोकांबरोबर करा. म्हणजे आता भूमिका माझं नाटक चालू आहे, तर माझे वडीलही पहिल्या प्रयोगाला मुंबईला आले होते आणि ते ऑडियन्समध्ये बसून त्यांनी ते नाटक पाहिलं. अँड देन ऑडियन्सला जे वाटत होतं तसंच त्यांना वाटलं, त्यांना ओव्हरवेल्मिंग बघून ते झालं. सो मी काहीच आधी म्हणजे कौतुकपेक्षा तुम्ही ते ॲज अन ऑडियन्स ते बघा आणि सांगा काय वाटतंय. करेक्ट. पण शेवटी आपलीच माणसं अगदी खरं मत देऊ शकतात. अगदी. सो आय हॅड प्रिझ्युम्ड की आईनी बघितलं असणार. हा, आमच्याकडे आपली माणसं खरं मत देऊ शकतात ह्याच्यात माझे खूप किस्से आहेत, पण दॅट इज ओके. त्या सगळ्यांना मी एकेका टप्प्यावर आता सिनेमा दाखवणार. करेक्ट. क्षितिज, यू हॅव हॅड अ व्हेरी हंबल अपब्रिंगिंग. हा, म्हणजे खूप कष्टातनं वरती आलेला आहेस तू. आपण रायटर म्हटलो की द फर्स्ट थिंग आय इमॅजिन वॉज द काइंड ऑफ सीन वॉज
एक शांत सॉलिटरी रूम, अ कप ऑफ कॉफी, मैं और मेरी तन्हाई टाइप्स, यू नो. कट टू योर सीन. आई एकीकडे गरम गरम उकडीचे मोदक करतेय आणि तिथेच शेजारी बसून क्षितिज एखाद्या गाण्याला शब्द देतोय. हां, सो हे एकतर पहिली गोष्ट सोपं नाही आहे. पण मला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या परिस्थितीचा तुझ्या लिखाणावरती 100% इन्फ्लुएन्स झालेलाच असणार. आईचा तुझ्या लिखाणात काय कॉन्ट्रीब्युशन झालं, किती वाटा आहे? एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मी आधी कुठेच बोललेलो नाही आहे. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशासाठी आहे की मला असं वाटतं की आपल्याकडे ना संस्कार हा शब्द इतका बोथट झाला आहे, म्हणजे आता कशालाही आपण संस्कार म्हणतो. पण आपले आई वडील हे आपले पहिले शिक्षकही असतात. म्हणजे ते आपल्याला पहिल्या गोष्टी सांगतही असतात आणि ते फक्त सांगत नाहीत, तर ते जे वागत असतात त्यातनं आपण गोष्टी बघत असतो आणि आपण त्या अडॉप्ट करत असतो. अगदी. तर त्यांना ते शिकवायला लागत नाही, ते जे वागतात त्यातनं आपण शिकत जातो. तर माझ्या आईवडिलांच्या बाबतीत 2-3 महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की एकतर त्यांनी मला कधीच कुठलीही व्यसनं किंवा कुठलीही वाईट संगत ह्याला कधीच प्रोत्साहन दिलं नाही. म्हणजे त्यांनी मला पहिलं सांगितलं की तुला जी आवड जोपासायची जोपास, पण त्याच्याबरोबर एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी येते, ती तुला पार पाडायला लागेल तरच तू हे कर. कारण काय होतं की आपल्याकडे सरधोपटपणे लोक म्हणतात अरे तो त्या क्षेत्रात गेला, तो आता वाया गेला, तो इकडे गेला, त्याचं काहीतरी अमुक अमुक. 100%. तर ते त्यांनी भोगलं होतं. म्हणजे माझे वडील इतकी वर्ष नाटक करतात, 40-45 वर्ष झाली, पण मला अतिशय अभिमान वाटतोय सांगायला की त्यांची संगत आणि त्यांच्या सवयी या 2 गोष्टी त्यांनी आयुष्यात अतिशय चांगल्या ठेवल्या आणि त्याचा मला अत्यंत मोठा फायदाही झाला आयुष्यामध्ये. आणि माझ्या आईने मला हे शिकवलं की कुठल्याही पद्धतीचे कष्ट करायला कधीच लाजायचं नाही. म्हणजे हे आता लोकांना माहीत नाही, पण आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो त्या बिल्डिंगच्या शेजारी गॅरेज होतं, तिथे आम्ही राहायचो. सो आम्ही 24 वर्ष गॅरेजमध्ये राहायचो. त्या गॅरेजचं आम्ही घर केलं होतं. सो त्या गॅरेजला जे टेरेस होतं त्या टेरेसवर आम्ही उन्हाळ्यात सुद्धा तोंडली घ्यायचो आणि तीही विकायचो. सो माझ्या आईनी इतक्या गोष्टी केल्यात आणि त्या प्रत्येक गोष्ट करताना तिने त्या गोष्टी आनंदाने केल्यात. सो कधीच त्याच्यात हा सूर नव्हता की अरे आता आपल्याकडे जरा पैसे नाहीत तर आपण काय करायचं, हा कधी नरेटिव्हच नव्हता. आत्ता काय करायचंय, तर आत्ता ओके, आत्ता आपल्याकडे चांगली जयपूरवर बेडशीट चालेल, आपण ती विकू. आत्ता काय करायचं, आत्ता आंबे विकायचे, आत्ता काय करायचं, आत्ता तोंडली विकायचे. सो ना प्रत्येक वेळेला मला हे लक्षात यायला लागलं की कष्ट करण्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि एकदा तुम्हाला कष्ट आवडायला लागले ना, मग तुमच्या आयुष्यातले खूपच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सो मला वाटतं की सवय, संगत आणि कष्टांवरचं प्रेम या 3 गोष्टी मला ट्रिमेंडस घरच्यांकडनं मिळाल्या. आणि मला असं वाटतं की आत्ता पालक मुलांना जे म्हणतो ना की त्याला आम्ही मोबाईल घेऊन दिला, त्याला आम्ही गाडी घेऊन दिली, त्याला आम्ही अमुक घेऊन दिलं, पण मला असं वाटतं की त्याला कष्ट घेऊन द्या, त्याला थोडे कष्ट घेऊन द्या. त्या कष्ट घेतल्यानंतर त्याला कळणार आहे की बाहेर काय आहे जग, आणि ते तेवढं हंकी डोरी आणि मजेशीर आणि टाइमपास नाही. सो मला माझ्या आई वडिलांनी ना इन अ वे खूप मोठ्या बॅटलसाठी तयार केलं. आणि मला त्याची फार मजा वाटते. कारण मी जर सॉफ्ट राहिलो असतो ना त्याच्यामध्ये, तर मी कधीच मुंबईला जाऊ शकलो नसतो. मी पुण्यामध्ये एक छान सेटल होऊन त्या गोष्टींमध्ये, म्हणजे आय वुड हॅव नेव्हर एक्सप्लोर्ड माय पोटेन्शियल. तर ते करायची ताकद पण आणि तयारी पण हे दोन्ही माझ्या आई वडिलांनी दिले. सो त्यामुळे त्यांचं खूपच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. नाही, म्हणून मला ते वाटतं ना की जसं लोक म्हणतात की प्रत्येक घराचा कर्ता पुरुष असतो, पण मला असं वाटतं कर्त्या आया पण असतात. किती घरांमध्ये कर्त्या आया पण असतात. आणि कर्ता असणं इज अ बियॉन्ड जेंडर टर्मिनॉलॉजी. ह्याला जेंडरचा काही मुद्दाच नाही आहे. एखादी व्यक्ती कर्ता असते, म्हणजे ती बाई पण असू शकते, पुरुषही असू शकतो. तर त्याचं ज्ञान किंवा त्याची जाणीव मला माझ्या घरात मिळाली, कारण माझी आई इक्वली माझ्या वडिलांबरोबर उभी होती आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आई वडिलांबद्दल बोलत होतो आत्ता आपण. त्यांचे संस्कार, त्यांचे विचार, त्यांच्या आणि आपल्या विचारांमध्ये फरक आहे. आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये 100% फरक आहे. And today there is a reason why we have 3 different generations sitting in one frame. Right. म्हणजे आता मला टर्मिनॉलॉजीज कळायला लागल्या. सो आय एम द जेन एक्स. तू मिलेनियल्स मध्ये मोडतोस म्हणाला. आणि आजचे आपले स्पेशल पाहुणे गेस्ट आहेत द जेन झी पण आहेत आपल्याकडे. आणि आजच्या पॉडकास्टची गंमत अशी आहे की मी हिला म्हणालो होतो की आपण रिव्हर्स पॉडकास्ट पण करूया. म्हणजे दरवेळेला एक कोणीतरी पॉडकास्ट घेणारा असतो किंवा असते आणि ती प्रश्न विचारते, पण आपण आज थोडं फ्लिप करून बघूया. सो म्हणून आज 2 गेस्ट आपल्याकडे आहेत. एक आहे सिया, जी फर्स्ट टाइम पॉडकास्टमध्ये येते. ती डेंटिस्ट्री म्हणतात ना, डेंटिस्ट्रीचं शिक्षण घेते आणि तिची वेगळी ओळख म्हणजे शी इज द डॉटर ऑफ सारिका. आणि तेजस जोशी आपला मित्र इथे आलाय. तेजस हा उत्तर या आमच्या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक आहे. जशा सगळीकडे लिस्ट निघतात 30 अंडर 30 किंवा 40 अंडर 40, तसे आज आपल्याकडे 2 30 अंडर 30 आलेले आहेत आणि दे आर रिप्रेझेंटिंग द जेन झी जनरेशन. कारण काय होतं की
जेनझी बद्दल त्या वयाची नसलेली लोकच खूप गप्पा मारतात. तर आम्हाला असं वाटलं की त्या जनरेशनच्या लोकांना बोलवलं तर अजून मजा येईल. तर मला तुमच्या दोघांना सारिकाकडनं हा प्रश्न विचारायचा आहे. पहिले तू उत्तर द्यावंस अशी माझी इच्छा आहे की आत्तापर्यंत आईने दिलेली सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट तुला वाटते? तुला दिलेल्यामधनं आता असं लिस्ट बनवावी लागेल विच वोंट एंड, बट आय फील लाईक यू सेड अर्लियर की दाखवून सांगून होत नाही की यू हॅव टू वर्क हार्ड, तुला डिसिप्लिन राहावं लागेल, चांगलं आयुष्य हवंय तर देर आर काही काही गोष्टी की ह्या पाळाव्याच लागतात लाईक यू सेड. सो मोर दॅन टेलिंग मी, शी जस्ट शोड मी की रोजच्या तिच्या रुटीनमधनं गेटिंग अप, डुईंग हर फिटनेस रुटीन, रोज क्लिनिकला जाणं, एकटा सगळं मॅनेज करणं, मला येऊन मला मॅनेज करणं, स्कूल असो, माझं स्विमिंग असो. सो शी इज जस्ट बिन देअर ऑलवेज 100% 24/7. सो obviously I'm no match, but every day I just try to little by little try to be like her. म्हणजे मी आपोआपच 90% पॉप्युलेशन पेक्षा असं ते आहे. सो शोईंग मोर दॅन टेलिंग आय फील विथ किड्स, इवन वेन डिस्कसिंग, म्हणजे असं खूप वेळ होतं की तुम्ही जसं म्हणला की जेनझी बद्दल बोलणारे खूप असतात, जेनझीशी कोणी बोलत नाही. करेक्ट. सो मोर दॅन ट्रीटिंग द जेनझी एज किड्स की तुम्ही लहान आहात, तुम्ही जग नाही बघितलंय, इन्व्हॉल्विंग इन डिस्कशन्स म्हणा किंवा मग की त्यांचं मत घ्या, मग ते वाढणार, त्यांचं अपब्रिंगिंग होणार तुमच्याबरोबर तुमच्यामुळे, आणि असा काहीतरी रिलेशन बनणार की इव्हेंच्युअली असं आय डोंट थिंक ऐकायलाच मिळणार की तुम्हाला समजून घेत नाही और मला कोणी समजू शकत नाही. आय गेस दॅट इज व्हॉट्स डिफरंट इन आवर डायनामिक. हो, नाईस नाईस. कारण काय आपल्याकडे मजा अशी आहे की प्रत्येक आधीच्या पिढीला पुढची पिढी नालायक वाटत असते. म्हणजे हा एक कॉमन ट्रेट आहे की अरे ते आमच्या वेळेला असं होतं ना, ते तुम्हाला नाही कळणार. मी तर सांगेन 6 वर्षानंतर सुद्धा आता ते तसंच झालेलं अगदी. आता 21 वर्ष 20 वर्षाचे हे ते मला सुद्धा वेगळं वाटतं. म्हणजे मला त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना तेवढं नीट इंटरॅक्ट नाही करत. तेजसच्या बाबतीतली एक गंमत अशी आहे की तेजसला मी फिरोदियामध्ये पाहिलं होतं आणि त्याला फिरोदियाला बेस्ट सिंगर अवॉर्ड पण मिळाला होता. आणि आमची एक वेगळी ओळख अशी आहे की तो माझी आई लहान मुलं जेव्हा सांभाळायची तेव्हा तेजस हा एक त्यातलं लहान मुलं होता. आमची तेव्हापासून ओळख आहे. मी अगदी ग्रुप मिनी केजी मध्ये असताना काकूंकडे जायचा तो. सो ही इज लकी. संस्कार पण छान झाले. ॲब्सोल्युटली. काकूंना मी खूप, माझी मोठी बहीण सुद्धा म्हणजे सायली, ती पहिले जायची आणि मग त्याच्यानंतर मी जायचो. त्यामुळे माझी अख्खी फॅमिली क्षितिज दादाच्या आई बाबांना आणि विक्रम दादा आणि क्षितिज दादाला ओळखते. आणि तेजसची मजा आहे की फिरोदियाला त्याला पाहिलं मी, आणि आम्ही पॅन्डेमिकमध्ये एक गाणं केलं. म्हणजे काय झालं, आम्ही बोलत होतो आणि त्यांनी ना खूप इंडी म्युझिकची जी स्पेस आहे जी आता जेनझी सगळे ऐकतात त्याच्यामध्ये त्यांनी खूप अप्रतिम काम केलं होतं. तर त्याची गाणी मला खूप आवडत होती. भेजे के तार नावाचं त्याचं गाणं खूप मस्त आहे, ते तुम्ही ऐका नक्की. तर त्याला मी म्हणलं की अरे तू असं असं करतोस, इंटरेस्टिंग आहे, मला नवीन नवीन लोकांबरोबर एक्सप्लोर करायला आवडतं. सो तो मला म्हणला की तू सांग काही असेल तुझ्याकडे लिहिलेलं तर मी कंपोज करतो. म्हणून मी त्याला असंच जनरल ते लिहिलेलं पाठवलं. मोहरले मौनातून श्वास आपले, सत्याहून सुंदर हे भासा आपले, असं पाठवलं. तर त्यांनी इतकं आउटस्टँडिंग कंपोज केलं. हे 2020ची गोष्ट मी सांगतोय. 21, 22, 23, 24 मी 24 एंडला त्याला फोन केला की मी गाणं तुझं सिनेमासाठी वापरतोय. 4 वर्ष. पण 4 वर्ष ते गाणं माझ्या डोक्यात राहिलं आणि मी त्याला म्हटलं कुठेही देऊ नकोस, हे आपणच करायचंय. आणि आता ते उत्तरमध्ये येते. आणि अलॉंग विथ दॅट त्यांनी दुसरंही गाणं केलं जेही तितकंच सुंदर केलंय. आणि तिसरं एक गाणं आम्ही सिनेमासाठी तयार केलंय. तसं गाणं म्हणजे मी असं खूप जास्त क्लेम नाही करते, पण ते असं गाणं आहे ज्याच्यामध्ये एकही शब्द नाहीये आणि एकही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाहीये. मग काय? सो जसं ASMR आपण म्हणतो तसं ते अख्खं गाणं आहे. सो असं फर्स्ट टाइम आम्ही क्रिएट केलंय ज्याच्यामध्ये तेजस, असीम आणि प्रतीक या तिघांनी मिळून ते केलंय. मला थोडीशी लाज वाटते, पण मी विचारू का, ASMR म्हणजे काय? ASMR म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगू का, युट्यूबवर जे आपण खाण्याचे व्हिडिओ बघतो ना, टक 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 टर टक 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 टक, दॅट इज साऊंड बेसिकली. लेसचं पॅकेट तू कुस्करल्यावर जे साऊंड येतं सेम, ज्याने तुम्हाला अजून भूक लागते असे आवाज. कांदा कापताना जो आवाज येतो त्याने खायचा बाईटचा आवाज येतो. सो तेजसच्या बाबतीत असं आहे की त्याची फॅमिली सिंगर्सची आहे, म्हणजे त्याचे आई बाबा दोघेही सिंगर्स आहेत. सो मला त्याला आता असं विचारायचं की तो आता ऍक्च्युअल एका मेनस्ट्रीम फिल्ममधनं येतोय, तर त्याच्याबद्दल त्याच्या घरच्यांना काय वाटतं आणि हाऊ वॉज दिस जर्नी? ऑफकोर्स मॅम, आई बाबा प्रोफेशनल सिंगर्स नसले तरी ते खूपच छान गातात. COAP मध्ये ते कल्चरल ग्रुपमधूनच त्यांची ओळख होऊन ते भेटले होते. मला असं वाटतं की त्यांना सुद्धा कुठेतरी करायचं असणारच. मी असं बोललो नाही की जर
एक टॅलेंट असेल काहीतरी, तर तो आपल्याला हॉबी असेल काहीतरी, तर ते आपल्याला करिअरमध्ये ठेवून त्याला आवडतंच. तर त्यांना ते तेव्हा पॉसिबल नव्हतं, पण ते आता मला पॉसिबल आहे. तेव्हा त्यांना नक्कीच, आणि त्यांनी मला फुल सपोर्ट केलं. म्हणजे मी इंजिनिअरिंग नंतर हा डिसिजन घेतला. इंजिनिअरिंग मी कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर हा डिसिजन घेतला. इंजिनिअरिंगमध्येच मला कळलं होतं की मला तेव्हा फिरोदिया आणि पुरुषोत्तमच 4 वर्ष फिरोदिया, 4 वर्ष पुरुषोत्तम. वेलकम टू द क्लब. पण त्यांनी त्याच्यानंतर मला मी जेव्हा सांगितलं तेव्हा सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा कधीही हा प्रश्न नाही विचारलेत की काय मग कधी सेटल, कारण त्यांना माहिती आहे की ह्या इंडस्ट्रीत किती वेळ लागू शकतो, किती अनसर्टनिटीज असतात. आत्ताच म्हणणार होते किती अनप्रेडिक्टेबल आहे. 4 वर्ष थांबायची ताकद तुझी, दॅट इज नॉट इझी. मी तसं नाही म्हणणार, कारण 4 वर्ष थांबायची ताकद मला फोरसाईट नव्हती तेव्हा. मला काहीच कशातच तेवढा इंटरेस्ट होता, त्यामुळे मी आई बाबा इंजिनियर आहेत म्हणून मी पण मग इंजिनिअरिंग करतो असं म्हणून इंजिनिअरिंग स्टार्ट केलं होतं. कम्प्लीट पण केलं, ते चांगलं झालं. एक कम्प्लीट केलं, ते सोडलं नाही आहे. पण त्याच्यानंतर मला म्युझिकमध्ये यायचं होतं हे मला त्या 4 वर्षात कळलं. आणि त्याच्यानंतर मी सांगितल्यानंतर ते खूपच त्यांनी मला ती फ्लेक्झिबिलिटी, ते फ्रीडम आणि ते सपोर्ट, इवन फायनान्शियल सपोर्ट आणि मेंटल सपोर्ट हा दिलेलाच आहे. कधीच त्यांनी मला असं सजेस्ट पण केलं नाही की तू बघ कुठलं तरी दुसरं करिअर ऑप्शन. दॅट इज सो रेअर. हो की नाही? आणि एक ना मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट आमच्या क्षेत्राच्या बाबतीत अशी आहे ना, हे असं क्षेत्र आहे जिथे उगवेल कधी हे माहीत नसताना पेरावं लागतं. म्हणजे तुम्हाला पेरत राहायलाच लागतं. जसं त्यांनी गाणं पेरलंय 2020ला, आता ते 25ला उगवलंय. ते त्यांनी 24ला एक पेरलं, तेही 25लाच उगवलं. सो दोन्ही गोष्टी उगवल्या एकाच वेळेला, पण पेरल्या त्या वेगळ्या वेळेला. आणि हे कॉन्स्टंट चालू असतं. म्हणजे आताही त्याचं काहीतरी चालू असेल जे कदाचित 2030ला सापडेल आपल्याला. अच्छा, अरे हे तेव्हा आलं होतं. सो या क्षेत्राची ब्युटी पण तीच आहे आणि या क्षेत्राचं गणित पण तेच आहे. पण हे ऐकून सुद्धा माझ्यासारख्या ना, दोज हू ऑलवेज लुक फॉर अ प्रेडिक्टेबल सर्टन्टी इन लाईफ म्हणतो ना, पोटात गोळा येतो. म्हणजे क्षितिज, आय रिअली वुड लाईक टू से की जेन झी नॉट जस्ट आपण कौतुक करण्यासाठी, पण कमाल करेज आहे या लोकांकडे. यू लुक ॲट द ऑफबीट करिअर्स दॅट दे आर सिलेक्टिंग. नाही, आणि एक मला जेनझींचं सगळ्यात आवडणारी गोष्ट अशी जी मी शिकायचा प्रयत्न करते, त्यांना हायरार्कीचं वगैरे काही पडलेलंच नाही आहे. म्हणजे जे मला इतकं भारी वाटतं ना, कारण का सांगतो, आय थिंक आमची लास्ट जनरेशन आहे. नाव आय एम 40. सो आमची लास्ट जनरेशन आहे जी खूप सर हायरार्की, अमुक ह्याच्यावर तो, मग त्याच्यावर ते, मग असं एक बॅगेज घेऊन काही काळ आम्ही राहिलो. पण जेनझी बघून मला आता इतकी मजा वाटते की ते प्रत्येकाला फर्स्ट नेमवर बोलवतात, प्रत्येकाशी ते अत्यंत त्या मोमेंटपुरतं काम करतात, त्या गोष्टीपुरतं करतात. त्यांची बाउंड्री अत्यंत क्लिअर आहे. मी बरेच जेनझी असे पाहिलेत. म्हणजे ह्या फिल्मची मजा अशी आहे की याच्यात 50% लोक 30 वर्षाखालची आहेत. म्हणजे माझे असिस्टंट डिरेक्टर सगळे जे आहेत ते त्यातले काही असेत की मी काम करायला लागल्यावर त्यांचे आई वडील भेटून त्यांचा जन्म झालाय. म्हणजे इतके नवीन आहेत ते. म्हणजे एकाला तर आम्ही विचारलं, तू कधीच होतं? म्हणला 2005. तर मी म्हटलं तू बाहेर आत्ताच, म्हणजे मला बाल कामगार कायदा अटक होऊ शकते वगैरे असं मी खूप विनोद मारले त्याच्यावर. तर सांगायचा मुद्दा हा की ते आल्यामुळे ना एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आला एक. आणि दुसरं, त्यांना काही घेणं देणं नाही मी आधी काय काम केलं, काहीही नाही. म्हणजे बॅगेज घेऊनच येत नाही. ते इतके मीटिंगला बसून छान सांगायचं ना, हे आम्हाला नाही पटत आहे, हे आम्हाला नाही आवडत, हे असं नसतं. पण ते कधी होतं जेव्हा स्वतःची वर्थ स्वतःला माहिती. हो हो हो. म्हणजे आता वेन ही सेड ना की माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या ह्याच्यामध्ये कदाचित त्यांना इच्छा होती पण परिस्थितीच नव्हती. सो वी हॅड टू टेक केअर ऑफ बेसिक्स. सो इन अ वे म्हणून मला असं वाटतं ना की आपले आई वडील त्यांची स्वप्न आपल्यात पाहत असतात. सो ती त्या पद्धतीने आपण पूर्ण करत असतो. इट्स नॉट जस्ट युअर ड्रीम, ते तुमच्या आई वडिलांचं पण असतं. आपण वेगवेगळ्या पिढ्यांबद्दल बोलतोय. सो अँड देर इज अ डेफिनेट रिझन वाय वी हॅव 3 डिफरंट जनरेशन सिटिंग हिअर इन वन फ्रेम. कारण एव्हान आपल्याला लक्षात आलंय की प्रत्येक पिढीप्रमाणे डायनॅमिक्स ऑफ एनी रिलेशन कीप चेंजिंग. आणि आजची आपली जी फिल्म आहे त्याच्याबद्दल बोलता इट इज अबाउट मुलाचं आणि आईचं नातं, राईट? सो सगळ्यांचा एक वेगळा टेक घेऊया. लेट्स बिगिन विथ यू. तुझं तुझ्या आईशी नातं कसं आहे? माझ्या आईशी नातं फारच इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं ते वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेलं आहे. अगदी सुरुवातीला म्हणजे आई आणि मुलगा हे तर सुरुवातीपासून आहे. आणि मग एका पॉईंट नंतर ते हळूहळू थोडं मोठ्या बहिणीकडे पण झुकायला लागलेलं आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये एक जसं मला लहान भाऊ पण आहे, तर जसं त्याची एंट्री झाली मग तो अजून एक लहान मूल घरातलं झाला. देन आय बिकेम अ बिग ब्रदर. म्हणजे तो एक
ट्रान्झिशन शिफ्ट जी होते घरामध्ये ती पण झाली. आणि त्याच्यामध्ये मग एक नातं, त्या नात्यामध्ये पण एक तुम्हाला लक्षात द्यायला लागतं की प्रायोरिटीज थोड्याशा बदलतात पेक्षा कसं होतं डिवाइड होतात, की त्याला पण लक्ष द्यायचं, तुम्हालाही लक्ष द्यायचं, तेही तुम्हाला हळूहळू लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर एक माझं आणि आईचं नातं मोटिवेटर या स्पेसमध्ये खूप वर्ष राहिलं. म्हणजे खूप वर्ष तिने मला मोटिवेट केलं, अजूनही करते. म्हणजे आत्ताही मी पॉडकास्ट करत असताना ती घरी काहीतरी डेफिनेटली काम करत असेल जी तिला बिझी ठेवेल आणि आनंद देईल, ह्या 2 गोष्टी ती करत असते. तिसरं मला असं वाटलं की एक टप्पा आयुष्यात असा आला जेव्हा आई माझी खूप चांगली मैत्रीण पण झाली. कारण गंमत अशी की ती अशा स्पेसमधून आली होती. ती मूळची म्हणजे सोलापूरच्या इथनं पुढे कर्नाटक बॉर्डरला तिचं गाव होतं, तिकडनं ती आली होती. त्यामुळे तिला मराठी पण खूप नीटसं येत नव्हतं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा. अरे बापरे. तर त्या सगळ्या स्पेसमधनं येऊन एका पॉईंटपर्यंत ती आली की जिथे ती आणि मी एक छान संवाद साधू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टींवर बोलू शकतो. तर ती एक खूप चांगली मैत्रीची आमचं नातं तयार झालं. आणि मला असं वाटतं की आमच्या नात्यातला सगळ्यात मोठा फरक हा माझं लग्न झाल्यानंतर पडला. याचं कारण असं की लग्न झाल्यानंतर मला स्त्री जीवनाबद्दल किंवा स्त्री आयुष्याबद्दल ना वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली. कारण काय होतं की तुम्हाला म्हणजे हा मला खूप जेन्युइनली एका फिल्मचा पण विषय वाटतो आणि तो खूप फॅसिनेटिंग अशासाठी की तुमचं लग्न झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या आईचं महत्त्व कळत नाही. आणि हे मी कशा अर्थाने म्हणतोय, इट इज नॉट कम्पॅरिझन लेवल की बायको आणि आई, हे याच्यासाठी की तुमच्या आईने तिच्या 30शीत तिच्या 40शीत काय काय गोष्टी केल्यात, काय काय सॅक्रिफायसेस केलेत. त्याच्यामध्ये फिजिकल सॅक्रिफायसेस किती आहेत, त्याच्यामध्ये मेंटल सॅक्रिफायसेस किती आहेत, सोशल सॅक्रिफायसेस किती आहेत, हे सगळं तुम्ही बघितलेलं असतं पण तुम्हाला तेव्हा ते कळलेलं नसतं, जाणीव नाही होत नाही. तर ते मला जेव्हा हळूहळू जाणीव व्हायला लागली ना, देन आमचं कॉन्व्हर्सेशन अजून ओपन झालं. मग ते अजून छान की आता तुला काय वाटतंय, काय हवंय, काय गोष्टी आहेत, तुला दुखतंय का, खुपतंय का. आणि आता ते नातं अगदी खरं सांगायचं तर बाप आणि मुलगी या लेवलला आलंय. या सो आता मी त्याच्यात मोठा माणूस झालोय आणि ती लहान मुलगी झाली. सो ते अतिशय छान ट्रान्झिशन आहे जे खूप इमोशनल पण आहे. आणि मला असं वाटतं की एका पॉईंटला ते तसं व्हावं, कारण पालक जसे जसे मोठे होत जातात ना तसं तसं त्यांना बालपण पाहिजे असतं आणि ते तुम्ही देणं गरजेचं असतं. मी आत्ता जस्ट म्हणणारच होते तुला की दिस इज व्हॉट अ मदर वॉन्ट्स, एस्पेशली एक 50 नंतर ना एक सपोर्ट हवा असतो. ॲब्सोल्युटली. आता काही गोष्टी आम्ही पण त्यांना एक्सप्लोर करायला लावतो ज्या पूर्वी नव्हत्या. धाडस नसेल झालं. म्हणजे आता ती व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोट करायला शिकलेली आहे, त्याच्यावर गोष्टींचे मेसेजेस येतात. सो ह्या गोष्टींनी काय होतं ना, त्यांना माणसांना हे सांगणं फार महत्त्वाचं आहे टप्प्याटप्प्यांवर की तुम्ही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे आहात. आपण हे खूप गृहीत धरतो की ते आहेतच, पण त्यांना हे सांगणार कोण? खरंय. तर हे सांगणं खूप गरजेचं आहे. आणि आता मला असं वाटतं टेक्नॉलॉजी हा त्यातला एक फार महत्त्वाचा भाग आहे ज्यातनं आपण त्यांना हे सांगू शकतो, जे फिल्ममध्ये पण आम्ही अचीव्ह करायचा प्रयत्न केलाय. सो माझं आणि आईचं नातं हे आई आणि मुलगा इथून सुरू होऊन आता बाप आणि मुलगी इथपर्यंत आलंय असं म्हणायला हरकत नाही. दिस इज सो ब्युटिफुल. रिअली रिअली. थँक्यू. तू पुण्यावरनं मुंबईला गेलास, सेटल झाला. आधी म्हण देवा शपथ खरं सांग. हो देवा शपथ मी खरंच सांगेन. सो दिवसातनं आईला फोन करून किती वेळा विचारतोस कशी आहेस? एकदा तर नक्की फोन होतो, एकदा होतो. आणि जरी नाही झाला म्हणजे मी मीटिंगमध्ये असलो किंवा काय, तर आय मेक शुअर की मी तिला त्यावेळेला रिप्लाय करेन. दॅट इज 10 on 10. 100%. सवालच म्हणजे नुसतं बोलत नाहीये. नाही. आणि काय आहे, माझ्या आईची खासियत अशी आहे की तिला हे कळतं की मी कामात असू शकतो. वा. तर त्यामुळे तिलाही हे माहिती आहे की आत्ता नाही 4 तासांनी हा रात्री फोन करेल, रात्री नाही गेला दुसऱ्या दिवशी सकाळी करेल. कारण काही ठिकाणी असं होतं की तुम्ही गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये आहात तर तुम्ही 3 तास नाही फोन उचलू शकत. तर माझ्या सुदैवाने माझ्या कुटुंबाची सगळ्यात मोठी खासियत अशी आहे की त्यांना माझ्या क्षेत्राच्या सगळ्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. त्यामुळे त्यांना हे माहिती की ह्याची डिमांड काय आणि त्यानुसारच ते ती स्पेस तयार करतात. आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज खूप डिमांडिंग आईवडील असते, खूप डिमांडिंग बायको असते तर माझी त्रेधातरीपीठ उडली असती. सो मला काम करायचं स्वातंत्र्य आहे त्यांच्यामुळे, त्या गोष्टींमुळे मिळतं. पण इथे मी थोडंसं क्रेडिट आईला पण देईन, बिकॉज आत्ता वेन यू वर टॉकिंग ना, मला असं वाटलं की मी ॲज अ आई कधीतरी चुकतो आम्ही सुद्धा. मला आत्ताच जाणवलं की कसं चुकतं. म्हणजे साधं सिया म्हणाली ना की हॉस्टेलवरनं मी 1 तास बाहेर जाते आहे, यू नो फर्स्ट थिंग आय एक्सपेक्ट इज मला लोकेशन सेंड कर 8 तासांचं. आणि मग मला असं जाणवतं की आय एम कन्सर्न्ड अबाउट युअर सेफ्टीच्या नावाखाली आय एम ॲक्च्युली हवरिंग ऑन हर, यु नो. आणि मग तो डायलॉग जो माझ्या वयाच्या सगळ्या आयांनी अनुभवला आहे की मॉम आय नीड माय स्पेस. पण तसं
मी क्रेडिट म्हणून देते आईला की हे त्यांना जाणवतंय, हे त्यांना कळतंय. आणि नाही, माझ्या आई वडिलांची गंमत अशी, त्यांनी आम्हाला 120 स्क्वेअर फीटातच एवढी स्पेस दिली की आम्हाला कधी गरज नाही पडली. म्हणजे आता 4 BHK मध्ये ती मिळत नाही मुलांना असं म्हणतात, पण आम्हाला 100 स्क्वेअर फीटच दिली त्यांनी, त्यामुळे काम करता आलं. पण आपण हा प्रश्नांचा पॅटर्न आता एक स्टेप पुढे अजून घेऊन जाऊया. आपण सियाला विचारूया की म्हणजे हे ना सतत असं म्हणतात की जेनझी मुलं आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये एक कॉन्स्टंट स्कफल चालू असते, कॉन्स्टंट एक चालू असतं की तुम्हाला कळत नाही आमचं काय चाललंय, आणि हे म्हणतात की तुम्हाला काय धड भरली, तुम्हाला काय धड भरली, हा कॉन्स्टंट हे आहे, शिंग फुटली तुम्हाला. तर तुझ्या बाबतीमध्ये तुझं आणि आईचं इक्वेशन कसं आहे, एक, आणि ओव्हर द इयर्स ते कसं बदललंय, 2, आणि त्याच्यात एक ॲडिशनल गोष्ट अशी की शी बिंग अ वर्किंग वुमन, हाऊ दॅट हॅज मेड अन इम्पॅक्ट इन युअर लाईफ. सो तुमचं ऐकल्यानंतर मला ॲक्च्युली असं वाटलं की वी आर ट्राईंग टू सी द डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यूज, बट खूप सिमिलर आहे. यु नो, आईशी नातं, लाईक यू सेड, स्टेजेसमध्ये गेलं आमचं पण खूप. आता लाईक एका वाक्यात डिस्क्राईब करायचं तर हर अँड माय रिलेशन इज ॲज इझी ॲज ब्रीदिंग. ओ नाईस. सो मी गेटिंग टू नो हर ॲज अ वुमन, काय तिचे ड्रीम्स, काय तिचे डिझायर्स. आणि आपण तुम्ही जेव्हा म्हणला की यु नो स्पेस हवी आम्हाला आमची द्या, मी म्हणेन मला स्पेस नको आहे. मी तशी खूप एटिपिकल जेन्झी आहे की मला नको देऊ, मला 100व्या दिवसातनं फोन कर, मी करणार. माझे फॅमिली मेंबर्स पण म्हणतात की अगं तिला जगू दे, आणि तिला म्हणतात की मला जगू दे, पण नाही. ऑब्व्हियसली मिसअंडरस्टँडिंग्स होणार, भांडणं होणार, आणि एका घरात 2 मुली. मी जेव्हा मोठी झाले तेव्हा आय एम ऑल्सो अ वुमन, आणि आफ्टर दॅट स्वतःचे ओपिनियन, स्वतःचे हे होतात. आणि मी कितीतरी वेळा सांगते की तूच मला असं मोठं केलंस ना की आय शुड हॅव माय ओन ओपिनियन, आय शुड हॅव माय ओन स्टान्स. तो स्टान्स आला घरात किंवा अरे लहानच बरी होती, आज सकाळीच झालंय, मग दार जोरात वाजणारच, धाड धाड. बट आय गेस मदर डॉटर इक्वेशनमध्ये मला तिथेही वाटतं की मदर सनपेक्षा तिथे एक वेगळं होतं की वेन यू हॅव अ डॉटर, लहान असते बट ती मोठी झाल्यावर लाईक यू सेड ती बेस्ट फ्रेंड. आणि क्लिशे जरी असलं तरी वी रिअली आर इच अदर्स बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे मला गरजच लागत नाही जाऊन कोणाशी बोलायचंय, कोणाशी काही करायचंय. आय शेअर एव्हरीथिंग विथ हर, अँड नॉट आउट ऑफ ऑब्लिगेशन की ती माझी आई आहे मला सांगायलाच हवं. इट्स आउट ऑफ की मला सांगायचं आहे, आय नीड टू शेअर, आय वॉन्ट हर इन्वॉल्व्ड. अँड वेल, वेन इट कम्स टू वर्किंग विमेन, आय फील, आता ठीक आहे आय मे बी बायस्ड, बट हिच्या एवढी मशीन मी आयुष्यात बघितली नाही. ते मीही एक्सपिरियन्स केलंय, कारण ती ज्या प्रोएफिशियन्सीने तुमचं सगळं काम करते ते अमेझिंग आहे. बट वेन यू आर वर्किंग, तुम्ही दिवसातल्या 24 मधनं एटलीस्ट 16 तास तुम्ही कॉन्स्टंट काम. आणि फॉर विमेन किती पण असा तो रिडंडंट टॉपिक असा वाटला तरी फॉर विमेन इट इज नॉट जस्ट बाहेरचं काम, घरचं काम. मग त्या बायका येणार, त्यांचं टायमिंग हे करायचं, मग काय ड्रायव्हरचा प्रॉब्लेम झाला, असिस्टंट क्लिनिकचा प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम झाला, यू हॅव टू डील विथ इट अलोन. आणि एकटं मॅनेज करणं आणि एखाद्या मुलाला वाढवणं, आय फील म्हणजे रडायला येईल रोज. नाही, ते खूप अंडररेटेड आहे. मी म्हटलं तसं त्याची किंमत लोकांना तेव्हा कळत नाही. आणि याच्यात एक मला अजून तुला छोटंसं असं विचारायचं आहे की असा काही इन्सिडेंट आहे का फनी जो टेक्नॉलॉजी बद्दल आहे, म्हणजे तुला तिला शिकवायला लागलंय? नाही, कारण आय टेल यू स्मॉल एक्झाम्पल. आमच्या एका मित्राच्या वडिलांनी स्वतःच्या अॅनिव्हर्सरी पोस्टमध्ये वेगळ्याच बाईला टॅग केलं होतं. कारण त्यांना ते माहित नव्हतं की ह्या नावाच्या 2 व्यक्ती असू शकतात. सो त्यांनी खूप छान लिहिलं की लाईफ इज ब्युटिफुल विथ यू वगैरे, सगळं खूप छान. आणि त्यांनी बाई वेगळीच टॅग केली त्याच्यामध्ये. सो असे किस्से पालकांबरोबर खूप घडतात. तर असा एखादा किस्सा जो टेक्नॉलॉजिकल, इथे किस्सा नाहीये, तिथे रोजचं झालंय. अरे म्हणजे कधीतरी यायचं घरी हॉस्टेलवरनं आणि मी हिच्याशी बोलते आणि ही इंस्टाग्रामशी बोलते. करेक्ट. सो अशी चिडचिड होते ना की अगं काय. आणि हेच उलटं केलं तर खूप ऍप्लिकेबल आहे. कारण ठीक आहे आम्ही जेनझी आहोत, आमच्या काळात इंस्टाग्राम फेसबुक आलंय, ह्यांनी जेवढं अडॅप्ट करून घेतलंय ना तेवढं आय डोंट थिंक आम्ही केलं. बिकॉज उलटं पाडते मी वेन आय एम टॉकिंग टू हर कितीतरी वेळा की मी भिंतींशीच बोलते आता, बिकॉज चालू आहे काहीतरी फोनमध्ये नेहमी. अँड ऑब्व्हियसली शी इज वर्किंग, सो असं भीती पण वाटते की डिस्टर्ब नको करायला काहीतरी महत्वाचं पेशंटचं. आणि चालू असतं आहे ना, लाईक आता बोलू का मम्मा, मी बोलते मम्मा, मी 10 मिनिटं बोलते मम्मा, अँड काम चालू असतं. अँड थोडं पीप करून बघितलं तर काम कुठे आहे, फेसबुक. करेक्ट. नाही काय असं हिची गंमत अशी की टेक्नॉलॉजीसाठी सगळे सेम वयाचे आहेत. टेक्नॉलॉजीसाठी युअर ऑल्सो जेनझी. टेक्नॉलॉजी आल्यानंतर 18-16 वर्षात झाली ती आल्यानंतर. सो आपण सगळे त्याच्यात आहोत. तो आता आपण तेजसकडे जाऊया. आणि तेजस, तू
तुझं आईचं इक्वेशन काय आहे, आणि एक गोष्ट अशी आहे जी तू आईला आजपर्यंत सांगितली नाहीयेस पण तुला आज सांगावीशी वाटते. सो जसं मी म्हणलं की मुलगी आणि आई आणि मुलगा आणि आई ह्याच्यात जरा फरक आहे असं मला वाटतं. मला अजून मी आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट स्पेस जिथे आम्ही मित्र मैत्रीण असं मी आईबाबांना हे करू शकतो. आत्ता मी म्हणेन की जोपर्यंत मी काही एक एक्स गोष्ट माझ्या मनातली अचीव्ह करत नाही तोपर्यंत ती हे कारण मी अजूनही खूप डिपेंडंट पण आहे, आणि सो ते अजून आहे, आमच्यात अंतर आहे, पण दॅट इज नॉट अ कंप्लेंट. अजिबातच कंप्लेंट काय, त्यांना तर उलट हवं, पण माझ्याकडनं ते अजून झालं नाही. मे बी एक गोष्ट आईकडनं जी आली आहे माझ्याकडे ती की खूप व्हॅल्यू बेस्ड शिकवलंय मला. सक्सेस फेल्युअर आणि ह्याच्यापेक्षा जास्त की माणूस कसा आहे हे जर आम्हाला बाहेरनं कळलं की तू चांगला माणूस आहे, तो मला काहीच फरक पडणार नाही तू किती अचीव्ह केलंस, काय केलं. म्हणजे दे हॅव मेड शुअर की आय नो दॅट की सक्सेस आणि फेल्युअर डझंट मॅटर पेक्षा डझंट मॅटर ॲज मच ॲज. सो ती व्हॅल्यू सिस्टम मी नक्कीच आईबाबांकडनं घेतली, आईकडनं जास्त आहे. किती वेगळं वेगळं पर्स्पेक्टिव्ह आहेत. नाईस. आणि आता आपण तो प्रश्नांचा पॅटर्न, सॉरी मी तू ह्याला विचारायला पाहिजे होतं पण मी विचारलं, कारण माझं एक कॉलेजच्या काळातला जुना निवेदक जागा झाला माझ्यातनं प्रश्न विचार. सो आय होप यू डोंट, नाही आय होप यू डोंट माइंड. सो आता आपण हा पॅटर्न परत रिलेमध्ये इकडे पाठवूया. सो आता यू आर द ओनली वन जी इथे अशी आहे की ती आई पण आहे आणि मुलगी पण आहे. तर आता तुझी आई आणि तू आणि तुझी मुलगी हे तू दोन ऍक्च्युली जनरेशन्सला असं धरलेलं आहे. सिरियसली. तर हे ट्रान्झिशन करताना म्हणजे स्वतःची मुलगी वाढवताना तुला तुझ्या आईची किंमत किती कळाली? ओ माय गुडनेस, खूप जास्ती. आणि ऑल्सो कळालं की किती ठिकाणी, जसं मी म्हणालं तसं, किती ठिकाणी आय हॅव टेकन हर फॉर ग्रांटेड. म्हणजे आज सुद्धा आज आपण शूट करतोय, इट्स अ बर्थडे, पण सकाळी किती वाजता मी फोन केला तिला की आय एक्सपेक्ट हर टू अंडरस्टँड की मी शूटला जाणार आहे, काही ना काही गडबड असेल, सो यू हॅव टू अंडरस्टँड. सो डेफिनेटली व्हॉट यू सेड ना रिलेटेड सो वेल टू मी. एस्पेशली तुम्ही लोकांनी तरी खूप अटेम्प्ट केला आहे आई वडिलांना सांगायचा, पण आम्ही अजून कचरतोय. म्हणजे जाऊन आईला बसून आय लव्ह यू मा हे सुद्धा आम्ही किती क्वचित म्हणतो, नुसतं मेसेजमध्ये टाकतो, पण ॲज सच बसून सिरियसली आय लव्ह यू हे आम्ही खूप, माझ्या वयाच्या रादर द जेन एक्स हॅज हार्डली सेड इट, यु नो. आणि अजून एक फरक मला जो जाणवला, जो कदाचित तुम्हाला कोणाला जाणवणार नाही, वी आर वर्किंग मदर्स. ऑलमोस्ट माय एंटायर जनरेशन इज वर्किंग. पण तेच आमची आई वडील, म्हणजे आता तुमचे आजी आजोबा हे वर्किंग नव्हते, एस्पेशली आया. सो एक खूप मोठा फरक आहे तिथे, म्हणजे बूमर्स ज्याला आपण म्हणतो. मला त्यांचं खूप वाईट वाटतं, त्यांना त्याच्यात खूप आनंद मिळतो. त्यांनी आम्हाला मोठं केलं, आता आमच्या मुलांना सुद्धा मोठं करतायत. सो त्या सदैव गुरफटलेल्या होत्या आणि आजही आहेत. पण हाच टेक आमचा विचारलास तर माझ्या मनात असं येतं, आणि माझ्या वयाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या मनात येतं की वी हॅव वन लाईफ अँड वी वॉन्ट टू मेक द मोस्ट ऑफ इट. सो आम्हाला अक्षरशः हावरटासारखं सगळं करायचं आहे, पण ते करायची मुभा फक्त आमच्या आयांमुळे मिळते आम्हाला. 100%. बिकॉज मी अशी तडकाफडकी निघतीये आणि सिया लहान असताना यू टेक केअर, माझी आज बाई नाही आली आहे, यू टेक केअर, माझा आज स्वयंपाक अर्धा झालाय, पाठवशील का. सो किती जास्ती सॅक्रिफायसेस त्यांना ते कळलं नाही. बट ॲट द सेम टाइम ह्याच बायका बूमर्स ज्या 60-70ला पोचतात ना, दे फील बॅड की अरे आपण आपल्यासाठी जगलोच नाही. दॅट फिलिंग आय डेफिनेटली डोंट वॉन्ट टू हॅव. म्हणून मला कितीही त्रास झाला, मला कितीही फ्रंट्सवर स्ट्रगल करायला लागलं, तरी आय वॉन्ट टू लिव्ह हाऊ आय वॉन्ट टू. 100%. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या जनरेशन जे 60+ आहेत ना, त्या जनरेशनसाठी पण त्यांची जी मुलं आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत ना, मला नेहमी असं वाटतं की त्यांना त्यांच्या मोमेंट्स परत देणं फार गरजेचं आहे. आणि ते खूप जास्त गरजेचं आहे. बिकॉज काय, आत्ता आपल्याला त्या गोष्टीची किंमत नाही, कारण आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन आपण 1000 रुपयाचा सहज जेवतोय, पण त्यांनी असा काळ पाहिलाय जेव्हा त्यांना 10 रुपयाचं रेशन पण मिळत नव्हतं.
म्हणजे इथून तो प्रवास आता म्हणजे जे प्रत्येकाची आई घरात म्हणते ना की अरे हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणते बापरे हे 700 रुपयाची भाजी आहे, हे तर मी घरी काय हा एकदा घरी या आता आठवड्याची भाजी आली असती असं माझ्या आईचं पालूपद म्हणतात ज्याला मराठीत तसं आहे की हे याच्यात तर आपण आठवड्याची ते म्हणतात आत्ता तू ह्याची मजा घे, हे छान आहे, ह्याचा एक आनंद घे. सो त्यांना काय ना काही गोष्टी त्यांना पण सवय आपण लावायला पाहिजे आणि त्यांना ते आवडतं, ते रेजिस्ट करतात पण त्यांना ते आवडतं. तर ती आवड जेवढी आपण जास्त जोपासू ना तेवढा आय गेस तो बॉन्ड स्ट्रॉंग होत राहील. कारण कुठली गोष्ट म्हणून छान होणं गरजेचं आहे की अनसेट राहिली आणि अरे ते बोलायचं राहिलं आणि आता माहीत नाही ते तेवढे फिजिकली ऍक्टिव्ह आहेत का नाही, त्यांना तिकडे जाता येतात की नाही, करता येते का नाही. तर ह्याच्या आधीच तुम्हाला ती काळजी घेऊन यू हॅव टू गिव्ह देम बॅक द टाइम दे हॅव इन्व्हेस्टेड इन यू. हो ॲब्सोल्युटली, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि टाईमवरनं आपण बोललो तसं आय फील ॲज अ पेरेंट, ॲज अ किड वॉट यू वॉन्ट द मोस्ट फ्रॉम युअर पेरेंट, जे वर्किंग मदर्स असून सुद्धा और इवन आजी आजोबांच्या माझ्या काळात द मोस्ट इम्पॉर्टंट वेल्थ यू कॅन गिव्ह युअर चाइल्ड इज युअर टाइम. की मला नाही तुम्ही दिलं, कोणाला आम्हाला नाही दिले ट्रिप्स और टॉईज और डिफरंट स्टफ, बट यू जस्ट सिट विथ अस, यू टॉक टू अस, तुम्ही समजून घ्या आणि त्यांनी इनडायरेक्टली आम्हाला पण समजवा की फायनली आम्ही मोठे झालो, आम्ही म्हातारे झालो, की ऑल वी वॉन्ट इज युअर टाइम. सिम्पल गणित आहे. फील खूप आपण ओव्हर कॉम्प्लिकेट करून ठेवतो. अगदी अगदी अगदी. सो आज आपण त्यांना वेळ देऊया, यु नो, उद्या त्यांनी वेळेची आपल्याला गरज लागणार आहे. यु नो, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल इक्वेशन, पण अनफॉर्च्युनेटली आज ते खूप मागे पडलंय. हो, पण ते मला असं वाटतं प्रत्येक माणसाला ते प्रॅक्टिस करूनच पुढे आणायला लागेल. ट्रू. त्यामुळे 100%. आयांबद्दल बोलतोय आज आपण, हो ना. सो ऑब्व्हियसली दॅट गोज टू शो की उत्तर जी आपली मूवी आहे दॅट इज अ वुमन सेंट्रिक फिल्म्स. बट यू टेल मी क्षितिज, देअर वॉज अ टाइम, म्हणजे ॲज अ चाइल्ड आय रिमेंबर एक ब्लॅक अँड व्हाईट मूवी आला होता कुंकू म्हणून, एक्स्ट्रीमली प्रोग्रेसिव्ह सिनेमा फॉर दॅट टाइम. म्हणजे विधवेचा पुनर्विवाह. टू मच करेज इट टूक ॲट दॅट टाइम. त्याच्यानंतर असे खूप छान छान उंबरठा आला आणि माहेरची साडी एवढा गाजला. बट तुला असं नाही वाटत आहे का की मधल्या काळात फिमेल सेंट्रिक रोल्स साईडलाईन झाले? नाही, मला असं नाही वाटत. मला असं वाटतं की त्याचे खूप चांगले प्रयत्न झाले. म्हणजे जसं तुम्ही स्मिता तळवलकरांनी खूप अप्रतिम सिनेमे काढले होते एकामागून एक, ज्याच्यामध्ये बाई हा एक फार महत्त्वाचा एलिमेंट होता. म्हणजे कळत नकळत सारखा सिनेमा असेल, सवत माझी लाडकी असेल, करेक्ट, किंवा सातच्यात घरात त्यांनी केला होता. तर मला असं वाटलं की त्या गोष्टीला रिप्रेझेंट करणारे काम मराठीत कायम होत होतं. सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांनी दोघी केला होता, किंवा त्याच्यानंतर जब्बार पटेलांनी मुक्ता केला होता. सो असे प्रयत्न मराठीत होत राहिले. पण त्याच्यानंतर कुठेतरी मला असं वाटलं की जे बदलणारं बाईपण आहे ना त्याला रिप्रेझेंट करणारे विषय आपल्याकडे झाले नाहीत. हळूहळू ते नंतर व्हायला लागले. पण एक मध्ये काळ गेला, कारण मला असं वाटतं प्रत्येकजण त्या डायलमात होता की काय दाखवायचंय, काय बोलायचंय, काय करायचंय, ते किती लोकांना आवडेल. मला ह्याचं खूप एक लार्जली श्रेय माझा खूप जवळचा मित्र आहे हेमंत ढोमे, त्याला द्यावंसं वाटतं. त्यांनी ज्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जिम्मा बनवला आणि मी त्याची गाणी लिहिली होती, आणि ती एक अशी प्रोसेस आहे ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. मित्र म्हणून तर आहेच, सिनेमा म्हणूनही आहे. कारण मला असं वाटलं त्या सिनेमाने आपल्याला नाही कळलं की सिनेमा म्हणजे ही इतकी गंमतशीर गोष्ट आहे की आपल्याकडे लार्जली सिनेमा पुरुषांसाठी बनवला जातो, पण सिनेमा चालवतात बायका. कसा काय? कारण तू आत्तापर्यंतचं काढून बघितलं तर तू जिम्मा घे 1 आणि 2, तू बाई पण भारी देवा घे, किंवा तू चाललेला कुठलाही सिनेमा घे, हा बघायला येणाऱ्यांमध्ये बायका हा खूप मोठा क्राऊड आहे, खूप मोठा क्राऊड आहे. आणि काय होतं, जेव्हा एक आई सिनेमा बघायला येते तेव्हा ती मुलाला घेऊन येते, जेव्हा एक बायको येते तेव्हा ती नवऱ्यासोबत येते, नवऱ्याला घेऊन येते. म्हणजे काय होतं, त्या एक फोर्स क्रिएट करतात की अरे हे छान आहे ना, हे आपण बघायला पाहिजे. तर त्यांना एक रिप्रेझेंटेशन देणं सिनेमात हेही आपलं काम अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला फार आनंद होतो की प्रत्येक सिनेमामध्ये आता हा विचार व्हायला लागलाय की याच्यात ना बायकांचं रिप्रेझेंटेशन काय आहे. सिरियसली असं व्हायला लागलं? डेफिनेटली व्हायला लागले. म्हणजे यावर्षी जर तू पाहिलंस, यावर्षी जे 6-7 सिनेमे आले मराठीत चांगले चालले, थांबायचं नाही असेल त्याच्यात एक खूप चांगलं रिप्रेझेंटेशन होतं. गुलकंद एक खूप इंटरेस्टिंग होता की मिड लाईफ क्रायसिस आणि त्याच्यातलं एक प्रेम हा मुद्दा होता. त्याच्यानंतर जारण सारखी फिल्म होती ज्यात एक सायको थ्रिलर स्पेसमध्ये दोन्ही हिरोईन्सच होत्या, म्हणजे अनिता होती, अमृता होती. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या स्पेसमध्ये ना हळूहळू लोकांना स्त्री पात्र दिसायला लागली आहेत, स्त्री पात्रांच्या भोवती कथा यायला लागलेल्या आहेत. आणि
हे लक्षात यायला लागले की याच्याशिवाय सिनेमा नाही होऊ शकत. म्हणजे हेही तेवढंच महत्वाचं आहे, ह्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. मला उत्तर हा त्यातलं एक पुढचं पाऊल असं अशा अर्थाने वाटतं की तो सिनेमा हा फक्त त्या आईचा आणि मुलाचा नाहीये. अच्छा. तो सिनेमा हा गेली 40 वर्ष 50 वर्ष ज्या बायकांनी स्वतःचे संसार उभे केलेले आहेत आणि ज्या बायकांनी त्याच्यासाठी अत्यंत अनसेड सॅक्रिफायसेस केलेले आहेत, त्या प्रत्येक बाईला रिप्रेझेंट करणारा तो सिनेमा आहे. वा. आणि तिचं जे सॅक्रिफाईस आहे ते फक्त भावनिक दृष्ट्या न मांडता त्याला एक हिरोइझम देणं. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आई हा आपल्या घरातला सगळ्यात मोठा हिरो असतो. वडील असतातच, पण आई हा खूप मोठा हिरो आहे. खरं, सगळा भार तिच्यावर आहे. तर त्याला हिरो बनवणं आपण गरजेचं आहे आपल्या सिनेमामधनं. म्हणून मला असं वाटतं की ते उत्तरपर्यंत तो प्रवास आम्हाला आणायचा आहे आणि पुढेही पुढच्याही कलाकृतींमधनं तो न्यायचा आहे. सो इट्स अबाउट सेलिब्रेटिंग वुमनहुड. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि अजून एक मला ऍड करावं असं वाटतं की जेनझी सारख्या सेन्सिटिव्ह इश्यूला पहिल्यांदाच हात घातला जातोय ना ह्या सिनेमाद्वारे. हा, मी इश्यू जेनझी हा इश्यू नाही असं आपण इश्यू नको म्हणा. देअर कम द करेक्शन. हॅशटॅग येईल लगेच तिकडनं. हा, प्लीज करेक्ट युअर लँग्वेज वगैरे असं ते सगळं. सॉरी. हा, ते असं सगळं येईल लगेच. फिनॉमिनन म्हणूया आपण. या नाही, मला एक असं वाटतं की जेनझी ही जी टर्म आहे ना, याच्याबद्दल आता लोकांना ते टपाटप वापरायला लागले की अरे हे वाईट आहेत, हे असे आहेत, हे तसे, हे बेशिस्त आहेत, त्यांचं अमुक आहे तमुक. मला असं काही वाटत नाही. मला असं वाटतं की जेनझीमध्ये अनेक गटतट आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्यातली मला जे भेटलेले जेनझी ते खूप चांगले आहेत. करेक्ट. म्हणजे मला जे भेटले ते खूप चांगलं काम करणार आहेत, बाउंड्रीजमध्ये राहणार आहेत. मला स्वतःला असं वाटलं की ह्यांचं काही रिप्रेझेंटेशनच झालेलं नाही आपल्या सिनेमात. म्हणून हा, म्हणजे आपण 20 वर्षाचा कॉलेजला जाणारा मुलगा हा 20 वर्षाचा वाटणं फार गरजेचं आहे. तर तो तसा दाखवणं गरजेचं आहे एक. आणि त्याच्यासाठी आता मी 40 वर्षाच्या माणसाने तो लिहिलाय तर ते कळणार की हा 40 वर्षाच्या माणसाने लिहिलाय. म्हणून माझ्या डिरेक्शन टीममध्ये जी नवीन मुलं होती त्यांनी मला वेळोवेळी करेक्ट केलं. ओ सर, ते असं तो हे नाही बोलणार, ते त्याचं हे वाक्य नाही. मी म्हटलं अच्छा, मग तो काय बोलेल? तो हे शब्द बोलेल. म्हटलं अच्छा, असा शब्द आहे का? मग ते म्हणले हो आहे. तर हे जुनं झालं आता, हे आमच्या नंतरचे जेनझी वापरतात, जेन अल्फा. ते म्हणलं अच्छा बरं असंही आहे, तर ठीक आहे. सो अशा गोष्टींनी मला पण एक इव्हॉल्व्ह व्हायला झालं. आणि दुसरं, त्यांना एका नॉन जजमेंटल स्पेसमध्ये बघणं फार गरजेचं आहे. अदरवाईज काय आपण पटकन शिक्का मारला जेनझींना काम नाही करायचं असं नसतं. मग जेनझींनी आता $1 बिलियन स्टार्टअपच तयार केले नसते जर त्यांना काम करायचं नसतं सर. तर त्या जेनझींना आणि त्या आई वडिलांच्या जनरेशनला दोघांनाही एकत्र आणणारा, बसवणारा आणि त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं एक सुंदर उत्तर देणारा हा सिनेमा आहे. ओ ब्युटिफुल. सो इट इज अ फॅमिली ओरिएंटेड मूव्ही. ऍब्सोल्युटली. सगळ्यांनी एकत्र जाऊन बघावा. 100%. शुड आय कॉल इट अ सोल प्लीजिंग मूव्ही? ऍब्सोल्युटली, यू कॅन. 100%. कारण आतापर्यंत आपण इंग्लिशमध्ये बघ, टीव्हीवरती कधी रातातोही लागू दे, कोको लागू दे, आपण थांबतोच. किंवा हिंदी मधला ZNMD बघ, तसा उत्तर विल बी अ फॅमिली ओरिएंटेड मूव्ही. नाही, आणि या फिल्मची एक गंमत अशी आहे की आपण सिनेमाला जाऊन काय साजरं करतो हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी आता स्वतः सिंघम अगेन सारखी फिल्म लिहिलेली आहे, मी तालीही लिहिलेली आहे सिरीज. तर बऱ्याच वेळेला ना पुरुषार्थ खूप पटकन साजरा केला जातो. म्हणजे त्याची हिरोईक ॲक्शन, त्याची मस्क्युलिनिटी हे पटकन साजरं केलं जातं. पण मला असं वाटतं की घरातल्या आईला, घरातल्या बाईला, घरातल्या बहिणीला आपण सेलिब्रेट करत नाही. त्यांचे सिनेमे जरी आले तरी मग आपल्याला असं वाटतं अरे ते बायकांचे सिनेमे आहेत, आपल्याला रिलेट नाही. एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की तो पुरुषांनीही एक ब्रेक करणं गरजेचं आहे, शॅकल. आणि त्यांनी म्हटलं पाहिजे की आपण एकत्र सेलिब्रेट करू ना. आपण वाढदिवस नाही का सेलिब्रेट करत एकत्र, तर मग आपण त्यांचं कर्तृत्व का नाही एकत्र सेलिब्रेट करू शकत? तर ते एकत्र सेलिब्रेट करण्याची संधी हा सिनेमा देतोय. म्हणजे हा सिनेमा पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुमचं नातं तर सुंदर होईलच अधिक, आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी एक सुंदर गोष्ट आणि सुंदर आठवण मिळेल, एवढी खात्री मी नक्की देऊ शकतो. बट दिस इज सो इन्स्पायरिंग ॲज वेल. म्हणजे मला असं वाटतंय की, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मराठीमध्ये पौराणिक झाले, धार्मिक संत ज्ञानेश्वर झाले, ऐतिहासिक हर हर महादेव झाला, आणि अगदी गावाकडचा सैराट पण झाला. पण इन्स्पिरेशनल सिनेमा कुठेतरी मागे पडला. म्हणजे ज्याकडे आपण बघावं, आता डबल सीट सारखी फिल्म मी लिहिली होती, ज्याला बघून अनेकांचे मेसेज आले की ही फिल्म बघून आम्ही घर घेतलं. रिअली? हो, खूप. आत्ताही म्हणजे इंस्टाग्रामवर आत्ता एक अभि आणि नियोनी खूप मोठं रील केलं होतं, त्याच्यात खूप लोकांनी लिहिलंय की इट वॉज अ व्हेरी इन्स्पायरिंग फिल्म, आमचं प्रोसेसमध्ये आहे, आम्ही ते बघून ठरवलं, कारण मुंबईत घर घेणं सोपं नाही आहे. तर मला नेहमी असं वाटतं की सिनेमा बघितल्यानंतर
जर त्यांनी तुम्हाला एक बेटर फिलिंग मिळणार असेल ना की अरे आपण पण करू शकतो, बघायला पाहिजे, हरकत नाही, हे मला करता येणं सहज शक्य आहे, हे जर तुम्हाला सिनेमा बघून वाटलं तर दॅट इज अन इन्स्पायरिंग फिल्म. हा, अँड देयर हॅज टू बी समथिंग यू टेक बॅक. ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे ह्या उत्तरच्या बाबतीत पण असं आहे की तो एक प्रकारचा फील गुड इन्स्पिरेशनल सिनेमा आहे जो बघून तुम्हाला परत आयुष्यात एक काहीतरी छान गोष्ट करावीशी वाटेल. वा. आणि मी अजून एक टाकलं इथे, तर आता बोथ ऑफ अस आर लाईक ह्यूज मूवी बफ्स. म्हणजे कुठलाही पिक्चर आला आम्ही 3-4 वेळा आता बघणार, DDLJ 26 वेळा, कुठलाही असा पिक्चर असा बघणार. बट अजूनही आजपर्यंत असं नव्हतं झालं की एखादा आपण कॅलेंडर सेट करून मराठी पिक्चर ॲज अ जेनझी पर्सन मराठी पिक्चर एखादा बघायला जाऊया की स्टोरी आवडली और रिव्ह्यू न बघता की मला नाही माहिती करून घ्यायचंय, जस्ट स्टोरी बघायला आणि बिकॉज इट इज गोइंग टू बी अ मास्टरपीस, यू विल एन्जॉय वॉचिंग, हे करायला की मी कॅलेंडर सेट करून फर्स्ट डे फर्स्ट शो जाणार. तर असा हा, नॉट बिकॉज इट इज युअर फिल्म बट बिकॉज इट इज सो रिलेटेबल ॲज अ टॉपिक, नक्की मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जाणार. थँक्यू. लाईक यू सेड, यू मेड इट ॲज अ थँक्यू टू युअर मदर समवेअर, की एक जाणीव माझ्या आईला पण करून द्यायला की हो, म्हणजे आपण बोलून नाही दाखवत. दॅट इज वन बिग इश्यू दॅट वी डोंट स्पीक अप और नॉट ॲज ऑफन. बट तो थ्रू युअर मूवी maybe I can just hug her after the film and tell her की thank you, whatever I am today is because of you. अगदी 100%. Thank you for that. 100%. आणि ह्या इमोशनल जी नोट आहे त्यालाच थोडंसं अजून अंडरलाईन करणारी गाणी पण फिल्ममध्ये आहेत. सो आपल्याकडे तेजस आज आलाय, तर मी त्याला अशी रिक्वेस्ट करेन की त्यांनी फिल्मचं त्याने एक आउटस्टँडिंग गाणं कंपोज केलंय आणि एक गाणं त्यांनी स्वतः गायलंय, एक गाणं रोंकिणी गुप्तानी गायलंय. रोंकिणी गुप्ता इज अ व्हेरी अकम्प्लिश्ड सिंगर, खूप मोठी सिंगर आहे ती. सो तिने तिने माझं तुला जपणार आहे आधी गायलं होतं. सो तिने हे गाणं गायलंय. तर तेजसनी ह्या सगळ्या आपल्या जेन्झी टॉक आणि सेलिब्रेटिंग वुमनहुडची सांगता त्याच्या गाण्याने झाली तर मज्जा येईल. प्रत्येक आईचं तिच्या मुलाला प्रॉमिस आहे, माझे जग तुझ्या पाशी पाठवते सारे, मला जाणवते तुला जाणवते कारे, तुला कधी आठवण झाली असेल मी कुठूनही आई हाकाली असेल मी, सोबतीचे जग आता साठवते सारे, मला जाणवते तुला जाणवते कारे, तुला कधी आठवण झाली असेल मी कुठूनही आई हाकाली असेल मी. ब्युटिफुल, इमोशनल रोंकिणी खूपच सुंदर गायली. हो ऍब्सोल्युटली. बट दिस इज सो ब्युटिफुल. द लिरिक्स आर आल्सो सो ब्युटिफुल. आणि इतकं सोपं झालं माझ्यासाठी कंपोज करणं, कारण खूपच लिरिकली ते खूपच राऊंडेड होतं. त्यामुळे मला माझा फर्स्ट हेच होता, मराठी कंपोज करायचं होतं, माझा फर्स्ट हेच होता. त्यामुळे मला फर्स्ट चान्स होता आणि पहिलं मोहरलं एक पण क्षितिज दादाने केलेलं केलं होतं, पहिलं आयुष्यातलं गाणं. जिथे कमी तिथे आम्ही. मी सांगू, दिस इज अ डेफिनेट सुपर डुपर हिट. नॉट बिकॉज वी आर डुईंग अ पॉडकास्ट बट जेन्युइनली समथिंग विच हॅज नेव्हर बीन टच्ड अपॉन. आय वुड से मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ नेहमीच होता, पण ह्या वर्षी जरा खासच झालाय आणि त्याची सांगता उत्तरने. आणि मग आता सिन्स वी नो स्टोरी लाईन काय आहे, अगदी थोडं रिव्हील केलंय. आय नो अजून थोडे सरप्राइजेस आहेत, पण आय एम व्हेरी क्युरियस टू नो, आणि म्हणून मी विचारणार आहे हे कॅरेक्टर्स प्ले कोणी केलं. सो याची एक फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. अगेन 2020 पासून जेव्हा मी सिनेमाची पहिल्यांदा कल्पना आली 2017ला. अरे बापरे. 2017ला जेव्हा कल्पना आली तेव्हा मी आणि माझा मित्र विनायक पाचलक असे आम्ही दोघं जण जयंत नारळीकर सरांकडे गेलो होतो. आणि हे मी आज पहिल्यांदा सांगतोय. तर त्यांना आम्ही सांगितलं की अशी एक कल्पना डोक्यात आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा भाग आहे, की टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणारा मुलगा हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर ते म्हणाले खूप छान आहे, पण हे अजून सगळं यायचं आहे आपल्या इथे, अजून ते येत आहे. कट्टू 2024ला मी आजीबाई जोरात नाटक केलं आणि ज्यात अभिनय बेर्डे नी काम केलं होतं. राईट. तर मला त्याच्याकडे बघून असं वाटलं की अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा मुलगा आहे, प्रियाताईंचा मुलगा आहे, हे आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्याकडे एक ट्रिमेंडस अनटॅप्ड पोटेन्शियल आहे. आणि हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, म्हणजे फिल्म बघून तुम्ही हे नक्की म्हणा.
की त्याला ज्या पद्धतीच्या कामांमध्ये तो दिसायला हवा होता तसा तो दिसला नाही आजपर्यंत. मला असं वाटलं की त्याचं वय, त्याचा इनोसन्स आणि त्याचं एक पॉवर ॲक्टिंगची ही उत्तरमध्ये सगळ्यांना बघायला मिळेल, कारण तो ॲक्च्युअल जेनझी रिप्रेझेंट करणारा मुलगा झालाय. या सिनेमासाठी अभिनयनी 14 किलो वजन कमी केलं होतं. तो या फिल्मचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचं एक कम्प्लिटली वेगळं व्हर्जन या फिल्ममध्ये आहे. तसा तो कधीच कुठे दिसलेला नाहीये. आणि अर्थात या फिल्मची जी आई आहे ती रेणुका शहाणे आहे. अरे त्यामुळे रेणुकाताई बरोबर काम करणं हे माझं खूप जुनं स्वप्न होतं आणि तिने अतिशय सपोर्ट केला या फिल्मला. ज्या दिवशी मी पहिल्यांदा तिला सिनेमा ऐकवला 2020 साली, त्या दिवसापासून हे ठरलं होतं की तीच आई असणार आहे काहीही झालं तरी. आणि शी मेड इट शुअर की करूया, हा सिनेमा व्हायला पाहिजे. म्हणजे मला आठवतंय की 2 वर्षापूर्वी जेव्हा चाललं होतं की करूया, कधी करूया, तेव्हा आमचा असा मेसेज झाला आणि ती म्हणली अरे ते काय झालंय आपल्या फिल्मचं. तर म्हणलं काय, ती म्हणली तर मी आईच्या वयावरनं पुढे नाही ना जाणार आहे फार. म्हणलं नाही म्हणलं तू आईच राहणार आहेस, तू टेन्शन नको घेऊस, तू कमाल. आणि तिने एक्स्ट्रॉर्डिनरी काम केलंय. सो हे दोघं आई आणि मुलगा आहेत. आणि या फिल्ममध्ये अजून एक इंटरेस्टिंग पात्र आहे, ते ऋता दुर्गुळेनी केलंय. बरं. सो ऋता आपल्याला माहिती आहे की खूप तिला फॉलोअरशिप आहे, ती अप्रतिम सोशल मीडिया तिचा प्रेझेन्स आहे वगैरे वगैरे, किंवा ती हिरोईन आहे आपल्याला माहिती. पण अगेन ती काय पद्धतीचं काम करू शकते, तिची रेंज काय आहे हे उत्तरमध्ये कळेल. आणि ह्या फिल्मची गंमत अशी आम्ही तयार करायचा प्रयत्न केला आणि मला हंबली हे सांगायचं की ते नट आहेत वगैरे हा मुद्दा नाही, ते ती कॅरेक्टर्स आहेत. आणि ती कॅरेक्टर्स आहेत म्हणूनच ते त्या फिल्ममध्ये आहेत, कारण ते तसेच दिसलेले आहेत आणि ते तसेच वाटलेले आहेत. त्यांनी जे काम केलंय ते तुम्हाला दीर्घकाळ स्मरणात राहणारं काम आहे. त्यामुळे ही 3 माणसं, या 3 खांबांवर हा सिनेमा उभा आहे. आणि त्यात लेखन दिग्दर्शन केलेलं आहे, गाणी पण लिहिलेली आहेत, सगळं बघूया आता काय. त्यामुळे टेक इट फ्रॉम मी, थँक्यू. इट इज गोइंग टू बी अ ब्लॉकबस्टर. आणि मला जास्ती आनंद आहे की द इयर विल बी एंडिंग ऑन अ नोट ऑफ उत्तर. थँक्यू. येस, आय वुड से खरं कमबॅक फॉर मराठी सिनेमा. नाही, हे वर्ष खूप चांगलं गेलंय आणि मला आशा आहे की पुढचं वर्ष अजून चांगलं जाईल. अरे वा. सो आय एम शुअर काहीतरी आहे डोक्यात. 100% नाही. आणि इतरही लोकांचे सिनेमे बनतात, इतर मित्रांचे सिनेमे बनतात. तर मला नेहमी असं वाटतं की आत्ता एक परत कलेक्टिव्हली वातावरण तयार होतंय की प्रत्येक जण ॲज अ कल्चर म्हणून सिनेमा बघतोय, प्रमोट करतोय, एकमेकांच्या सोबत उभा राहतोय. हेच गरजेचं आहे. आणि बोलणं खूप सोपं आहे की हे मराठी माणसाची गरज आहे का नाही, किंवा अमुक आहे का नाही, तमुक आहे का नाही. पण मला असं वाटतं ह्या कुठल्याही फंदात आपण पडायला नको. आपण चांगलं काम करूया, जे चांगलं काम करतात त्यांना मोकळेपणाने सपोर्ट करूया आणि त्यातनं एक कल्चर डेव्हलप होईल आणि आपण आपल्या कामातनं उत्तर देत राहू. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू. मला खूप मजा आली आणि खूप वेगळ्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन झालं. रिव्हर्स पॉडकास्ट मध्येही मजा आली. आणि दरवेळेला असं होतं की तुमचा जर्नी सांगा, तुमचे हे सांगा, तुमचं ते, तर ते खूप बोर होतं एका पॉईंट नंतर. म्हणजे ते एक तेच जात असतं, तेच धान्य असतं आणि तेच दळण असतं, मग तेच बाहेर तेच येतं. पण आज मला मजाही वाटली की ह्यांच्याबरोबर पण एक इंटरॅक्ट करता आलं आणि मलाही काही पर्स्पेक्टिव्ह मिळाले नवीन. आय एम सो ग्लॅड यू आर गोइंग बॅक विथ अ सोलफुल मेमरी. येस. आता एक सोलसमचा शेवटचा प्रश्न जो आपण सगळ्यांनाच विचारतो. सो एखादा धडा अमंगस्ट ऑल द लेसन्स जो आयुष्याने तुला शिकवला आणि जो तू आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करू इच्छितोस. मला एक धडा आयुष्याने असा शिकवला आणि तो वेळोवेळी आयुष्य शिकवतं. तो असा आहे की यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. नॉट वर्स्ट. काय होतं, आमचं क्षेत्र असं आहे ना की ह्याच्यामध्ये तुम्हाला जी संधी येते ना, त्याच्यात एक महत्त्वाचा भाग असा असतो की तुमची अवेलेबिलिटी आहे का. तर त्या संधीच्या वेळेला तुम्ही अवेलेबल असणं आणि त्या टाईम फ्रेममध्ये त्या संधीचं सोनं करणं हे खूप गरजेचं आहे. तर हे मला फार मोठी गोष्ट मिळालेली आहे. कारण काय होतं की तुम्हाला जे काम येतंय तसं काम करणारी 50 लोक असतात, पण एक ॲडेड ॲडव्हान्टेज असं असतं की तुम्हाला ते काम किती वेळात येतंय. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आमच्या क्षेत्रात आहे की अरे ते करायचे 2च दिवस आहेत. बापरे. हां, पण मग तुम्ही स्वतःला तसं बिल्ड केलंय का की ते 2 दिवसात तुम्ही करू शकता. तर असे प्रसंग गीतलेखनाच्या बाबतीत मला वारंवार फेस करायला लागले. म्हणजे लिटरली असं झालं की ही ट्यून आली आणि आता संध्याकाळी गाणं लिहून दे म्हणजे तू सांग आम्हाला की ॲटलिस्ट एक रफ अप्रोच तरी दे. तर मी करून दिलेलं आहे आणि आवडलेलं आहे. तर मला कॉन्स्टंट ना त्या बॅटल फील्डवर उतरायला आवडतं की हे चॅलेंज आलं ना, चलो मी करून दाखवतो. तर मला ती एक खूप मोठी शिकवण या ह्याच्याने दिलेली आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की
जेवढे तुम्ही जास्त चांगल्या माणसांकडनं रिजेक्ट होत राहाल तेवढी तुमची प्रगती होते असं समजायला पाहिजे. खरं? हा, कारण लोक रिजेक्ट व्हायला घाबरतात. मला रिजेक्ट व्हायला आवडतं, कारण मला असं वाटतं की जेवढा मोठा माणूस, चांगला माणूस, हुशार माणूस, तुम्हाला रिजेक्ट इन द सेन्स काय आहे की तो तुम्हाला अजून बेटर बनवतो. तर त्या बेटर होण्याकडे सतत जाणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही तिथेच राहता, कॉम्प्लेसन्सी येते, तुमच्याच आजूबाजूची 4 लोक त्याला चांगलं म्हणतात, पण त्यातनं बाहेर पडून अजून मोठी झेप घेणं खूप गरजेचं आहे. तेही या क्षेत्रानं मला शिकवलंय. हो, म्हणजे रिजेक्ट झाल्यानंतर आपण विचार सुरू करतो की आपलं कुठे चुकतंय आणि यू स्टार्ट इम्प्रूव्ह. नाही, आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जो सोल आहे तो तुम्ही कशाने फील करताय. म्हणजे बिट्रेलनी करताय, हेट्रेडनी करताय, त्रासाने करताय, नाही नाही, तुम्ही लर्निंगनी करा, तुम्ही प्रेमाने करा, तुम्ही मोटिवेशननी करा, आणि तुम्ही छान आनंद घ्या जे करताय त्याचा. आय थिंक हॅव्हिंग फन while doing your creative job is a fantastic feeling. And which better field than yours, where you are having fun while doing your job. म्हणजे आतापर्यंत मला इतकं नेगेटिव्ह वाटलं की किती अनप्रेडिक्टेबल आहे, बट सगळ्यात जास्ती मजा तुमच्या कामात आहे. ऍब्सोल्युटली काम करताना पण मजा, शिवाय त्याचे पैसे मिळणार. आणि त्याचे ॲव्हेन्यूज आय गेस, जसं आपण बोललो की जेनझीमध्ये एडव्हेंचरस हा जो एक ॲटिट्यूड आहे की लाईक यू सेड की बिंदासपणे बोलणं, और किती माझ्यात जरी अजून नसलं तरी त्याच्यामुळे ॲव्हेन्यूज इतके, लाईक दॅट स्टँडअप कॉमेडी, दॅट यूट्यूब सेन्सेशन्स, दॅट ट्रॅव्हल अँड, कोणीही विचार केला असता ह्यांच्या जनरेशनमध्ये ट्रॅव्हल आणि फूड मध्ये आपण व्हिडिओज हे खाल्लं ह्याचा व्हिडिओ केला, पण दॅट इज अ ग्रेट थिंग. नाही, मला खूप आवडतं, मला मी फूड ब्लॉगर्सना खूप आता डेफिनेटली. पण मी म्हणलं तसं, धन्य ते जेनझी, धन्य ते करेज. नाही, आणि आमच्या म्हणजे आत्ता मगाशी तू ते बोललीस त्यातला मुद्दा आहे की हॅव्हिंग फन हा एक मुद्दा आहेच. ह्या क्षेत्राची गंमत अशी आहे, सिनेमा किंवा नाटक किंवा गाणं, गंमत बघायला गेलं तर हे तिन्ही गोष्टी इनटँजिबल आहेत. ट्रू दॅट. म्हणजे तुम्ही समजा सुतारकाम करत असाल तर तुम्ही कोणाच्या तरी घरी सोफा देता ना, तर त्याचे पैसे तुम्ही देता आणि तो सोफा येतो. आपण कोणाला तरी फिलिंग देतो, एक फिलिंग क्रिएट करतो, आणि त्याचं आपल्याला एक ग्रॅटिफिकेशन मिळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप डिवाइन गोष्ट आहे. इनव्हॅल्युएबल. त्यामुळे मला वाटतं की त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ब्युटिफुल. So ending on a very positive note with a very good energy and hoping the best for Uttar. Thank you so much. Yeah? Thank you. Yes.